अशोक जाधव सर आज आपल्या भेटीला आले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय म्हणून मी इथे करून देते. त्यांचे संपूर्ण नाव अशोक सखाराम जाधव, शिक्षण BA BEd झालेले असून व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी येथे ते सहाय्यक शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. 2017 साली भंगार नावाच्या आत्मचरित्र मनोविकास प्रकाशनाकडून प्रकाशित झाले आहे. भंगारला महाराष्ट्रातून एकूण 61 पुरस्कार मिळालेले आहेत. भंगारचे हिंदी, इंग्रजी, जापनीज, गुजराती आणि ब्रेल लिपी अशा भाषात भाषांतर होत आहे. भंगार या आत्मचरित्रात भंगार गोळा करण्यातील मरण यातना, स्त्रीचे अस्तित्वहीन जगणं, मुलांचं जन्मता आणि जन्मभर वंचित जगणं असं गोसावी समाजाचं चित्र जाधव सरांनी जगासमोर मांडलं आहे. भंगार गोळा करून शिक्षण घेणारे गोसावी समाजातील हे पहिले शिक्षक आहेत. राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणारे हे महान असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून समाजकार्यातही उल्लेखनीय कार्य करत आहेत. सरांनी भंगार गोळा करणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे. विविध विषयावर वर्तमानपत्रातून लेख लिहून ते स्त्रियांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहेत. तर खडतर परिस्थितीत आपण जिद्दीने मात करून शिक्षकी पेशा स्वीकारला आणि स्वतःप्रमाणे इतर वंचितांसाठी आपण जे तळमळीने कार्य करत आहात त्याची तुलनाच करता येणार नाही. आता जास्त वेळ न घेता मी माननीय श्री अशोक जाधव सर यांना आपल्याशी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि तुम्ही मला या व्यासपीठ उपलब्ध करून दिलात त्याबद्दल मी रायकर सर आणि त्यांचा सर्व स्टाफ यांचा मी या ठिकाणी आभारी आहे. खरं तर मी तसा BEd कॉलेजमध्ये ज्यावेळी मी प्रवेश घेतला त्यावेळी सगळ्यात लाजरा जर विद्यार्थी कोण असेल त्या काळामध्ये तर मी होतो. कारण मी जास्त कोणाशी बोलत नव्हतो आणि लाजणं हे जास्त स्वभाव माझा होता. आणि त्या स्वभावाला या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम की प्राचार्य डॉक्टर रायकर सर आणि आमचे खोचके सर यांनीच जास्तीत जास्त प्रयत्न करून मला या शिक्षक होण्यामध्ये जास्तीत जास्त सहकार्य केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर अशा पद्धतीनं मला आज या माझ्या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये मी शिकून BEd झालेलो आहे आणि BEd झाल्या मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो आणि पुन्हा त्या कॉलेजची माझी नाळ पुन्हा आणि माझी जुळली गेलेली आहे. खरंच हा इतका आनंदाचा क्षण आहे की तो क्षण मी कधीही आयुष्यात मी विसरू शकत नाही. असा क्षण रायकर सरांनी आणि सगळ्या तुमच्या जे स्टाफ आहे त्या स्टाफनं मला या ठिकाणी करून दिलात त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे या ठिकाणी आभारी आहे. की मी माझ्या आईबरोबर ज्यावेळी भंगार गोळा करत होतो त्यावेळी अनेक मरण यातना माझी आई पण भोगत होती आणि मी त्यावेळी भोगत होतो. कारण मी ज्यावेळी आईबरोबर भंगार गोळा करत होतो त्यावेळी जे उकिरड्यामध्ये सापडेल ते खात होतो, उकिरड्यामध्ये जे मिळेल ते खात होतो. आणि अशा स्वरूपामध्ये आमचं हे काय भटके जीवन आहे ते एका ठिकाणी आम्ही राहतच नव्हतो. कारण एका ठिकाणी राहण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारची जागा नव्हती, आमच्याजवळ पैसे नसायचे, कायम भटकन ते आमचे जीवन असायचे. आणि आई जे मार्ग दाखवेल त्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा पद्धतीनं की ज्यावेळी हुपरीच्या माळावर आमची पालं होती त्यावेळी आमच्या म्हणजे अनेक पालं होती. तर असे काही मुलं शाळेला जात होते आणि शाळेला जात असणाऱ्या मुलांच्या मागे मी स्वतः त्यांच्या मागे जात होतो. आणि जात असताना असं वाटायचं की ही मुलं माझ्यासारखीच भीक मागत असतील, परंतु ती जी मुलं आहेत ती लहान छोटी जी मुलं आहेत ती मुलं चांगल्या कपड्यात असायचे. मला वाटत होतं की हे चांगल्या कपड्यात भीक मागत असतील. मग त्यावेळी माझ्या अंगावर कपडे वगैरे असे काही चांगले नसायचे, सगळे फाटके तुटके असायचे. आणि असं करत करत मी त्यांच्या मागे एक दिवस गेलो भीक मागत असताना सवंगड्यांच्या सहित. तर एकदा त्या शाळेच्या वरांड्याजवळ मी थांबलो आणि थांबल्यानंतर त्या शाळेतले एक शिक्षक बाहेर आलेत आणि त्यांनी मला विचारलं, अरे काय तुला काय पाहिजे, शाळा शिकणार काय? मला त्यावेळी जास्त मराठी वगैरे बोलता येत नव्हतं कारण आमची भाषा वेगळी होती. कारण आम्ही एका ठिकाणी राहत नव्हतो, कधी गुजरात, कधी कर्नाटक, कधी राजस्थान, कधी महाराष्ट्र अशा प्रांतामध्ये आम्ही कायम फिरतीला असल्यामुळे आमची भाषा ही वेगळी होती.
आणि वेगळी भाषा असल्यामुळं आम्हाला मराठी जास्त काही त्यावेळी समजत नव्हतं. फक्त मी त्या शिक्षकांना सांगितलं की होय एवढंच सांगितलं, मला जास्त काही कळालं नव्हतं. तर त्या रात्री शिक्षक पालावर आलेत आणि पालावर आल्यानंतर ते आमच्या घरच्यांना वगैरे किंवा आमच्या या लोकांना म्हणालेत की तुम्ही इथं जोपर्यंत आहात तोपर्यंत तुमच्या मुलांना शाळेत पाठवा. असं सांगितल्यानंतर की आमच्या घरच्यांनी किंवा आमच्या पालात असणारे जे लोक आहेत त्या लोकांनी सरळ सांगितलं की आम्हाला मुलांना शाळेत घालायचं नाही. जर आम्ही मुलांना शाळेत घातलं तर आम्ही खाणार काय? हा विचार या ठिकाणी बोलून दाखवल्यानंतर शिक्षकांनी सांगितलं की तुम्ही जर उद्या मुलांना जर नाही पाठवलं तर बघा असे सांगून त्या शिक्षक गेलेत. गेल्यानंतर मग या ठिकाणी सगळे आमची जमातीतले लोक एकत्र झालेत आणि म्हणालेत की आपल्याला इथं राहायचं नाही. जर आपले मुलं शाळेला गेले तर आपल्याला काही खाता येणार नाही. आपल्या मुलांना आपण शिकवायचं नाही. प्रत्येक जण हाच विचार करत होता आणि या विचारातून रातोरात गाव सोडलं आणि आम्ही इचलकरंजीमध्ये येऊन आम्ही राहायला लागलो. आणि इचलकरंजीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी के 5-6 महिन्यानंतर वडिलांना सांगितलं मी. पहिल्यांदा आईला सांगितलं कारण आईचा पाठिंबा मला जास्त असायचा. खरं तर मी शिक्षक होण्यापाठीमागं माझ्या आईचंच जास्त या ठिकाणी सहकार्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर वडिलांचा सुरुवातीला विरोध होता शिक्षणाला, पण नंतर-नंतर वडिलांचाही विचार बदलला आणि त्यांनी मला शिक्षणाला या ठिकाणी प्रेरणा दिली. तर अशा पद्धतीनं 6 महिन्यानंतर आईला मी सांगितलं, की "आई मी शाळेत जातो." तर आईनं वडिलांना सांगितलं, तर वडिलांनी भरपूर मारलं, की "शाळेत वगैरे जायचं नाही, की भीक मागायचं आणि भंगार गोळा करायचं, एवढंच तू काम करायचं." असं म्हणून सांगितलं आणि मला भरपूर मारलं. एवढं मारत असताना सुद्धा आमची आई त्यात मध्येच बोलली, की "शिकलं तर शिकू दे, काय होतंय त्याला?" असं म्हटल्यानंतर आईलाही वडिलांनी मारलं आणि आई जखमी झाली त्यावेळी. मग सगळ्या जमातीमध्ये असं गदारोळ झाला आणि जमातीतल्या लोकांनी सांगितलं, की "हा शिकतोय ना, हा शिकू दे." परंतु वडिलांनी एक अट घातली होती, "तुला शिकायचं आहे ना, तू शिक. परंतु भंगार गोळा करायचा असेल, भीक मागायचं असेल, तर या 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 अटीवर शिकायचं असेल तर तू शिक." असं म्हणून मला शाळेमध्ये घातलं गेलं. परंतु शाळेत घातल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षकांनी मुख्याध्यापकाने विचारलं, की "तुझा जन्मतारखेचा दाखला हवा." मग जन्मतारखेचा दाखला मिळणार कुठून? जन्म झालेली नोंद नाही. कुठं जन्माला आलो हे माहिती नाही. फक्त आई सांगायची, की "दुष्काळाच्या वेळी तू उकिरड्यावर जन्मलास." हे सांगायचे आणि उकिरडे हेच माझं त्यावेळेपासूनचं जन्मस्थान होतं आणि मी उकिरड्यावर जन्मलो असं माझी आई सांगायची आणि त्यावेळी मात्र मी म्हणजे शिक्षकांनी सांगितलं, की "तुझ्याकडे जन्मतारखेचा दाखला वगैरे नसेल." आमच्या वडिलांना सांगितलं, तर वडिलांनी सांगितलं तर नाही. आणि त्यावेळी मात्र ते शिक्षकांनीच माझ्या अंदाजे, मुख्याध्यापकांनीच माझ्या अंदाजे जन्मतारखेची नोंद केली. नाना कांबळे सर म्हणून त्यांचे नाव होते. ते अजूनही त्यांची मी भेट घेतो. ते इथे इचलकरंजीतच राहतात आणि अजूनही ते मला विसरत नाहीत आणि मी त्यांना कधी विसरत नाही. तर अशा प्रकारचे शिक्षक त्या काळी मला लाभले. म्हणून मला शाळेमध्ये शिकण्याची संधी मिळाली आणि अशा पद्धतीनं मी शिकत असताना मग पहिली झाली, दुसरी झाली. मग शिकत असताना कधी असं भंगारचे ते भंगार गोळा करण्याची जी पोतं असायचं, ते माझ्या पाठीवर असायचं. मी सकाळी शाळा करायचो, 12 पर्यंत शाळा असायची. नगरपालिकेची शाळा त्यावेळी 7 ते 12 अशी शाळेची वेळ असायची. मग भंगाराचं पोतं पाठीवर घेऊन मी आईबरोबर भंगार गोळा करायला जायचं आणि त्यावेळी त्या पोत्यामध्ये असणारी जी काही काच होती, ती काच माझ्या पाठीवर काचकन घुसली आणि त्या पाठीतून असं भळा-भळा रक्त यायला लागलं. तर आई कळवळली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. तर आईनं माझे कपडे काढले आणि त्यावेळी त्याने ते म्हणजे त्या उकिरड्यामध्ये असणारी जी काही राख होती, माती होती, ती माझ्या जखमेत भरली आणि माझ्या पाठीवर माझ्या अंगात पुन्हा तोच रक्ताळलेला शर्ट घातला. पुन्हा आम्ही चालत-चालत गेलो. पुन्हा ठेच लागली. अ, ट अंगठा फुटला. तरीसुद्धा आईनं आपल्या पदर फाडून माझ्या अंगठ्याला बांधलं आणि त्यानंतर मग पुन्हा आम्ही ते भंगार विकलं. त्यातून जे काही मिळेल त्यातून आम्ही अ, गिरणमध्ये गेलो. तर त्या गिरणीमधून आम्ही जे काही गिरणीखालचं पडलेलं जे पीठ असेल, ते पीठ आम्ही विकत घेतलं आणि घेतल्यानंतर मग चिकन सेंटर वगैरे आता जे आपण बघतोय, तसं चिकन सेंटर वगैरे होते. मग ते चिकनवाल्यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो आम्ही. तर तो चिकनवाला काय करायचा, की डबे भरून जे म्हणजे कोंबडीची जी घाण वगैरे असेल किंवा मुंडके असेल, त्याचे पोटातले आतडे असतील, पाय असतील, हे जे टाकाऊ जे म्हणजे पदार्थ असतील,
ते आम्ही विकत घ्यायचं आणि विकत घेऊन मग काय करायचं की त्याचं आम्ही आमटी वगैरे कालवण वगैरे ते करून आम्ही खायचं. म्हणजे असे दिवस काढत असताना की आमच्या झोपड्या सतत किंवा आमची जागा सतत बदलत असायचे. सतत जागा आमच्या बदलत असायचे आणि त्या जागा बदलले की आम्हाला लोक हाकलून द्यायचे. मग असं करत करत कधी पाऊस यायचा, कधी पावसामध्ये आम्ही त्या झोपडीमध्ये सगळं पाणीच पाणी व्हायचं. अवकाळी पाऊस आला की झोपड्या उडून जायच्या. सगळे भांडी वगैरे त्या वादळ वाऱ्यानं उडून जायचे आणि त्या झोपडीत म्हणजे असं मुसळधार पाणी वगैरे असं ते वाहायचं. त्याच्यामध्ये आई काय करायची, दगड वगैरे आणून त्याच्यावर ते पाला असा अंथरून त्याच्यावर मग आम्हाला झोपायला वगैरे घालायचं. म्हणजे असे परिस्थितीमध्ये माझं शिक्षण चालू होतं आणि मी धूर ओकणाऱ्या रॉकेलच्या चिमणीच्या उजेडामध्ये कारण घरात लाईट नाही किंवा घरच नव्हतं, तर अशा परिस्थितीमध्ये माझं शिक्षण सुरू होतं. मी शिकत होतो आणि शिकत असताना मग शाळेमध्ये पण चांगलं या ठिकाणी माझा जम बसत होता. इकडं मी भंगार गोळा करत होतो, उकिरड्यावर भीक मागत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये मी शिक्षण घेत होतो. पण फार आनंद वाटायचा शिक्षण घेताना सुद्धा त्या काळी, की कधीच माझं शिक्षण बंद होऊ नये असं मी कायम प्रार्थना मी करत असायचो. आणि खरोखर की माझी आई, माझे वडील मला चांगले भेटल्यामुळे माझं शिक्षण आणि शिक्षक सुद्धा मला चांगले भेटल्यामुळे माझं शिक्षण कधीच या ठिकाणी खंड पडलेला नाही. तर अशा पद्धतीनं शिक्षण घेत असताना पहिली पास झालो. पहिली पास झाल्यानंतर मग दुसरी पास झालो. मग त्या काळी आमच्या समाजामध्ये लहान लहान म्हणजे पाळण्यात असे लग्न व्हायचे आणि मी दुसरीत असताना माझं त्यावेळी लग्न ठरलेलं होतं एका वर्ष दीड वर्षाच्या मुलीसोबत. म्हणजे त्यावेळी माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि बहिणीच्या लग्नातच माझं त्यावेळी साखरपुडा त्यांनी करून टाकलं होतं. मला लग्न वगैरे काय माहिती नव्हतं किंवा काही नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये माझं लग्न ते ठरवण्यात आलं आणि वर्ष म्हणजे 5-6 महिन्यामध्ये ती जी छोटीशी मुलगी होती ज्याच्याबरोबर माझं लग्न ठरलेलं होतं, ती मुलगी त्या मुलीला तिची आई पाठीला बांधून भंगार गोळा करायला जात होती. आणि जात असताना ती त्या मुलीला ज्या ज्या ठिकाणी ते उकिरड्यामध्ये जे साहित्य गोळा केलेलं असतं, मग त्यामध्ये औषधाच्या बाटल्या असतील, काही स्क्रॅप असेल, भंगार असेल, ते गोळा करून एका बाजूला असं ठेवलेलं असायचं. आणि त्या ठिकाणी ती मुलीला झोपवलेलं होतं आणि ती मुलगी रडत रडत उठली आणि तिची आई भंगार गोळा करण्यात मग्न असताना त्या मुलीनं असं चुकून तोंडामध्ये ती औषधाची बाटली घातली आणि ती मुलगी ते विषारी औषधामुळे ती मुलगी मेली. मग मेल्यानंतर माझं लग्न वगैरे जे काय होतं ते कॅन्सल झालं. मग त्यानंतर माझं पुन्हा आता शिक्षण वगैरे सुरू झालं. पुन्हा मग आम्ही फिरते करायला लागलो. अनेक ठिकाणी आम्ही जायला लागलो. मग कधी रेंदाळ, कधी हुपरी, कधी खिद्रापूर, कधी गडिंग्लज, कधी आपले हे उत्तूर, आजरा, अशा अनेक भागामध्ये आम्ही फिरतीला असायचं. तर अशा पद्धतीनं करत असताना मग आमच्याकडे कलेक्टरचं पत्र होतं की ज्या ज्या भागात हे लोक जातील तर त्या त्या भागातल्या शाळेमध्ये यांना दाखल करून घ्यावं, अशा प्रकारचं एक कलेक्टरकडून आम्ही पत्र घेतलेलं होतं. आणि त्यानुसार प्रत्येक ठिकाणी एक दोन दिवस शाळा असायची, तीन चार दिवस शाळा असायची. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षण घेत राहिलो. त्याचबरोबर हे शिक्षण घेत असताना अनेक ठिकाणी आम्हाला लोक की चोर समजून आम्हाला लोक मारायचे, आम्हाला मारहाण व्हायचे. आमच्याकडे असणारे जे काही कोंबड्या वगैरे असतील ते लोक काढून घ्यायचे. काही ठिकाणी तर आम्हाला पोलीस पाटील वगैरे असतील तर ते आम्हाला तिथं राहू द्यायचे नाही, की ते म्हणायचे की तुम्ही ज्या भागामधून आलेला आहात त्या भागातल्या पोलीस पाटलांचं तुम्ही पत्र घेऊन या आणि मग तिथं राहा, असं ते म्हणायचे. मग अडचण यायची. पुन्हा मग आम्ही काय करायचं, ते गाव सोडायचं आणि कुठेतरी गाव कुसाच्या बाहेर ओढ्याच्या ठिकाणी आम्ही राहायचं, म्हणजे रानावनात वगैरे असं आम्ही राहायचं. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण आमचं चालू होतं. मी शिक्षण घेत होतो आणि शिक्षण घेणार त्या काळातलं मी पहिलाच होतो. परंतु शिक्षण घेत असताना वडिलांचा कायम माझ्यावर या ठिकाणी कायम नजर असायची. तू शिकतोस बरोबर आहे, पण आम्ही सांगेल त्या नियमानं तुझं ते चाललं पाहिजे, असं ते म्हणायचे. मग त्यानंतर पुन्हा फिरती करत करत आम्ही इचलकरंजीला आलो आणि इचलकरंजीमध्ये राहिलो. मग इचलकरंजीमध्ये राहिलेलं जे प्राथमिक शिक्षण होतं ते पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर की 7वी पास झालो. आता 7वी पर्यंत नगरपालिकेच्या शाळेमध्ये आम्हाला वर्षातून 2 ड्रेस आणि पुस्तकं, वह्या तर काय मिळत होत्या पण पुस्तकं वगैरे आम्हाला त्या काळी मोफत असे मिळायचे आणि युनिफॉर्म असं आम्हाला मोफत मिळायचं. आणि त्याच्यावर आमचं वर्षभर
चालायचं. त्यामुळे नगरपालिकेच्या शाळेत शिकत असताना हे फारसं एवढं आम्हाला काही म्हणजे आर्थिक म्हणजे वह्या किंवा पुस्तकं वगैरे घेण्यासाठी आम्हाला या ठिकाणी काही त्रास व्हायचा नाही. परंतु नंतर 7वी पूर्ण झालं. त्यानंतर हायस्कूल शिक्षणामध्ये जायचं म्हटल्यानंतर सगळं तिथं विकत आणायला पाहिजे. मग विकत आणण्यासाठी पैसे कुठे आहे? पैसे नाही. मग आईला विचारलं तर आई हातबल व्हायची. आई म्हणायची, "बघ आता आपल्या घरातच खायला अन्न नाही आणि तुला आम्ही शिक्षणाला कुठं पैसे द्यायचं?" असं या ठिकाणी आई म्हणायचे. वडिलांना तर बोलायची सोयच नाही. वडिलांना बोललं तर वडील मारायला अंगावर यायचे. मग असं सगळा विषय सोडून दिला आणि म्हटलं आपल्या शिक्षणाची जबाबदारी आपणच घ्यायचा हा विचार करून मी इचलकरंजी जवळ असणारे स्टँड जवळ असणारे इचलकरंजी स्टँड जवळ असणारे कुल्को नावाची कंपनी, ते काका कुलकर्णी, ते त्यांचे नाव, त्यांच्याकडे मी हेल्पर म्हणून, बिगारी म्हणून मी कामाला त्या ठिकाणी लागलो. तर मला दररोज त्या ठिकाणी ₹7 पगार होता. महिन्याचे असे पगार मिळून 49-50 रुपये असे पगार मिळाल्यानंतर अ, आठवड्याचे असे पगार मिळाल्यानंतर मग मी काय करायचं, आठवड्याला काही वह्या आणायचे, काही कपडे आणायला बघायचं. तर असं करायचं. असं करत करत एकदा कंपनीचा माल, कारण कंपनी ती बंद पडलेली होती. मग ते कंपनीचे जे काही स्पेअर पार्ट जे राहिलेले होते, की ते स्पेअर पार्ट विकण्यासाठी मला त्या कंपनीनं गावामध्ये पाठवलं आणि त्याच्यावर कमिशन पण देणार होते आणि मी पण गेलो, की आपल्याला कमिशनही मिळणार, आपल्याला पगारही मिळणार आणि आपल्याला शिक्षणासाठी पैसे मिळणार. या उद्देशाने मी तो माल कंपनीचा घेऊन मी अ, दारोदारी मी विकायला गेलो आणि विकायला गेल्यानंतर एका दुकानदारानं विचारलं, की "हा माल तू कुठून आणलास?" मी म्हटलं, "मी कंपनीत असं-असं नोकरीला आहे आणि त्यांच्याकडून मी हा माल आणलेला आहे." तर म्हटलं, "कंपनी बंद आहे." तर मी म्हटलं, "होय, कंपनी बंद आहे." "नाही," म्हटलास, "तू चोर आहेस. तू कुठल्या जातीचा?" मला आधी त्यांनी विचारलं. तर मी त्यांना सांगितलं, "हो, मी गोसावी जातीचा." मग त्यांनी डायरेक्ट की पोलिसांना फोन केला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता भरपूर मार दिला आणि मला एक दिवस त्या लॉकअपमध्ये त्यांनी डांबून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी चौकशीला ते काका कुलकर्णींच्याकडे गेले आणि काका कुलकर्णींना ते विचारले. काका कुलकर्णी वयस्कर होते आणि त्यांचे जे मॅनेजर होते गायकवाड म्हणून, तर त्यांचे मॅनेजर म्हटलेत की पोलिसांना की हा आमच्या इथं हेल्पर म्हणून काम करतो, बिगारी म्हणून काम करतो. मग कुलकर्णी साहेबांना भेटतो म्हणून पोलिसांनी सांगितलं. मग कुलकर्णी साहेबांच्याकडे मला नेलं. कुलकर्णी साहेबांनी पण बघितलं मला. तर म्हटले, "हो, आमच्याकडे हा कामाला आहे आणि हा हेल्पर आहे आमच्याकडे." असं म्हटल्यानंतर पोलिसांनी मग मला सोडलं. जर मला पोलिसांनी सोडलं नसतं, तर कदाचित मला म्हणजे मी तुरुंगातच राहिलो असतो कायमचाच. जरी मी तुरुंगात राहिलो असतो, तरी मी तुरुंगात राहून शिकलो असतो. हा मी निर्धार केलेला होता. तुरुंगात राहून सुद्धा शिकता येतं. हा माझ्या माझ्या मनाने त्याच वेळी 7वी पास झाल्यानंतरच मी ठरवलं, की तुरुंगात राहून सुद्धा आपण शिकायचं. हा विचार मी त्यावेळी केला आणि चोर एवढं मात्र व्हायचं नाही आपण. चोर व्हायचं नाही, कुठं काही म्हणजे चोरी करायची नाही, लबाडी करायची नाही, काही करायचं नाही. मागून भीक मागायला लागू नका, पण आपण चोरी वगैरे करायचं नाही. आपण चोर व्हायचं नाही. हा विचार मी 7वी पास झाल्यानंतर हा केलेला विचार होता आणि त्यावेळी की त्याने मला सोडलं. सोडल्यानंतर पुन्हा मग 15 दिवसांनी मी त्या कंपनीत काम केलं. काम केल्यानंतर माझं हायस्कूल शिक्षण सुरू झालं. 11 ते 5 मला कामाला वेळ मिळेना. म्हणून मी 11 ते 5 शाळा करायला लागलो आणि शाळा केल्यानंतर पुन्हा मला खायला घरामध्ये अन्न नसायचं. दिवसा शाळा असल्यामुळे भीक मागायला जायचं होत नसायचं. मग भावंडं भीक मागायला जायचे आणि मी संध्याकाळच्या वेळी ते मागून आणलेलं भीक खायचं किंवा खिशामध्ये असे जे वाळलेले म्हणजे भाकऱ्या आहेत, ते वाळलेल्या भाकऱ्या मी खिशामध्ये घालून शाळेला जायचो हायस्कूलला मी असताना. आणि मधली सुट्टी झाली जेवणाची, तर आमच्या गल्लीतले पण बरेच लोक होते त्या शाळेमध्ये. परंतु त्या मुलांच्या समोर मी कधी खायचं नाही किंवा मुलं मला देतील हा कधी विचार त्यावेळी करत नव्हतो. आणि पुन्हा ती भाकरी खिशात घालून गेलेली भाकरी आहे, ते जेवणाच्या सुट्टीच्या वेळी शाहू पुतळा आहे इचलकरंजीमध्ये त्या एएससी कॉलेजच्या जवळ. त्या शाहू पुतळ्याजवळ त्या पायथ्याला जाऊन बसायचो. ती भाकरी तुटायची नाही. दगड घ्यायचं, ते भाकरी चेचायचं आणि चेचून ते बारीक करून ती भाकरी खायची आणि तिथंच जवळ असलेल्या हॉटेलमधलं एक ग्लासभर पाणी प्यायचं आणि शाळेला जायचं. कारण घरामध्ये कधी आमची दिवसात चूल कधी पेटलेली नसायची. आई कधी भंगार गोळा करून येईल, त्यावेळी मात्र ती चूल पेटायची. जर मिळालं तर चूल पेटायची, नाही मिळालं तर त्या दिवशी सुद्धा आम्ही उपाशी झोपायचो. पण
त्यावेळी मात्र अशी परिस्थिती होती आणि अशाही परिस्थितीमध्ये शिकण्याचा मी प्रयत्न केला, शिकत राहिलो. 9वी झाली, 10वी झाली. 10वीच्या वेळी मला फी भरण्यासाठी माझ्याजवळ पैसे नव्हते. तर त्यावेळी भावकीतल्या एका व्यक्तीनं मला भंगार गोळा करायच्या अटीवर मला ₹80 पैसे दिलेत फी भरण्यासाठी, 10वीची फी भरण्यासाठी. आणि दिल्यानंतर मग मी बऱ्याच विनवणीनंतर त्याने मला ते पैसे दिले. तर त्याने मला त्यावेळी सांगितलं, की "तुला मी फी देऊन काय माझा उपयोग होणार आहे? मी व्याजानं पैसे काढून हा धंदा चालवतोय आणि तुला मी बिनव्याजी देऊन माझा काय धंदा चालणार आहे का?" असं तो अ, भंगारवाला मला म्हणायचा. पण मी त्याला म्हणायचं, "दादा तुझं व्याजासहित मी पैसे देतो, पण मला अ, नाही म्हणू नकोस." बऱ्याच विनवणीनंतर, रडल्यानंतर मला त्याने ₹80 फी भरण्यासाठी 10वीच्या बोर्डाची फी भरण्यासाठी मला त्याने ₹80 दिले आणि त्याने ₹80 देत असताना सांगितलं, की "उद्यापासून तू भंगार गोळा करायला जायचं ढकलगाड्या घेऊन." मग मी ठीक आहे म्हटलं. मग माझी 10वीची परीक्षा तोंडावर आलेली होती. तरीसुद्धा मी दिवसभर ढकलगाडा गोळा करून म्हणजे 10वीची फी भरल्यानंतर दिवसभर भंगार गोळा करून उन्हातान्हात, पावसा-पाण्यात असं मी भंगार गोळा केला. त्या भंगारवाल्याला नेऊन दिलं. त्याचे थोडे-थोडे पैसे फिटायला लागले आणि दिवसा मी भंगार गोळा करायला लागलो आणि रात्रीच्या वेळी मात्र मी लाईटच्या डांबाखाली बसून कारण घरामध्ये लाईट नाही, झोपडपट्टीमध्ये माझं घर आणि झोपडपट्टीतलं वातावरण तुम्हाला माहिती आहे कसं आहे आणि त्या वातावरणामध्ये मी राहिलो आणि त्यानंतर की त्यावेळी मग मी लाईटच्या उजेडाखाली बसून अभ्यास करायचं आणि हातामध्ये घड्याळ नाही, काही नाही. मग पहाटे उठायचं म्हणून या दृष्टीने मी भरपूर पाणी प्यायचं आणि भरपूर पाणी पिल्यानंतर मग मला जाग यायची, की लघवीला आल्यानंतर जाग व्हायची आणि जाग आल्यानंतर किती वाजलं कळायचं नाही. मग त्या अंधुक उजेडामध्ये मी बसून मी अभ्यास करायचा आणि मी इतकं अशक्त झालो होतो, की मला टायफॉइडची लक्षणं होती. टायफॉइड मला झालेला होता. मग आमच्या गल्लीतलेच पवार डॉक्टर म्हणून होते. ते मला सांगायचे, माझ्या वडिलांना सांगायचे, की "हा मुलगा इतका अशक्त झालेला आहे, इतका तो आजारी पडलेला आहे आणि त्याला तुम्ही दवाखान्यामध्ये ॲडमिट वगैरे का करत नाही?" तर वडिलांनी सरळ सांगितलं, की देवाचा हुकूम आल्याशिवाय म्हणजे अंधश्रद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात होती, की अंगामध्ये बोलवल्याशिवाय, त्याने हुकूम दिल्याशिवाय मुलाला दवाखान्यामध्ये नेणार नाही, असं आमच्या वडिलांनी ठामपणाने डॉक्टरांना सांगितलं आणि डॉक्टरांना तिथून पाठवून दिले. पाठवून दिल्यानंतर मग एकदम म्हणजे सिरियस झालो मी. झाल्यानंतर आमच्या शेजारीच आमच्या कोसाई जमातीचीच एक भक्तीन ती आली. तिला बोलवून आणले आईनं आणि आईनं सांगितलं, की माझा मुलगा फार आजारी आहे आणि काहीतरी करा देवा म्हणून तिला बोलवून आणले. तर ती त्या देवळातून घुमत-घुमतच आमच्या घरात आली आणि आली आणि मला उठवले. उठवल्यानंतर उठ, उठ म्हटल्यानंतर मी उठलो. मला म्हणले, "जा देवळात." गेलो देवळात. मला म्हणले, "मूठभर अंगारा घे." घेतला अंगारा. पुन्हा घरात घेऊन गेली मला. गेले आणि आईला सांगितलं, की "वाटी घे आणि त्यात पाणी घे." तर वाटी घेऊन पाणी वगैरे घेतलं आणि त्याच्यामध्ये ते अंगारा घालून मला प्यायला त्या आजीनं सांगितलं मला, ज्याच्या अंगामध्ये आलेलं होतं. मग मी म्हटलं, "पिणार नाही." पिणार नाही म्हटल्यानंतर पुन्हा ती घुमायला लागली. माझ्या देवाचा अपमान केलास, तुझं सत्यानाश होणार, तुझं हे होणार, ते होणार, असं वडील पण खवळलेत माझ्यावर. आई पण खवळली माझ्यावर. तू असं करायला नसायला पाहिजे होतंस, असं मला ते म्हणले. आईनं त्या जी भक्तीन होती, तिची माफी मागितली, की देवा ती चुकली नाही, मी चुकले आणि मला तुम्ही सजा द्या, परंतु माझ्या मुलाला काय तुम्ही असं करू नका, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा ते भक्तीन म्हणले, "नाही, मी याला ठार मारणार, हे करणार, ते करणार, तुम्ही बकरं कापा, हे कापा, ते कापा," असं ते म्हणले. मी सरळ त्या म्हातारीला म्हटलं, त्याच्या अंगामध्ये आणलं त्याला म्हटलं, "मी मेलो तर मरू दे, पण तू इथून जा." मग तिला घालवलं. मग आई-वडील रात्रभर वडील मला रात्रभर बोलावले. आई रात्रभर मग माझ्या कपाळावर पट्टी वगैरे लावायला लागली. माझ्या अंगामध्ये ताप भरपूर होता आणि त्यानंतर मग मी आईला म्हटलं, की "मला दवाखान्यामध्ये ॲडमिट कर." मग वडिलांचा पण राग जरा कमी झाला आणि मला दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये नेत असताना वडील म्हणले, "मेलास तर तिथं मर, पण इथं काय आमच्यावर काय जबाबदारी तुझी नाही." असं म्हणून मला दवाखान्यामध्ये पाठवलं. मी गेलो दवाखान्यात. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पवार डॉक्टर त्या मेडिकल काउन्सिलचे अधिकारीच होते.
तर पवार डॉक्टरांनी मला सलाईन वगैरे लावलं आणि सांगितलं की काय काळजी करू नकोस, की तू आता इथं व्यवस्थित आहेस. मग मी एक दिवस ऍडमिट झालो. माझ्या तिसऱ्या दिवशी माझा पेपर होता मराठी विषयाचा, 10वीचा. आणि मी ज्या हॉस्पिटलमध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये मी जिथं ऍडमिट होतो, त्याच्या जवळच माझं परीक्षा केंद्र होतं. गोविंदराव हायस्कूल म्हणून तिथं माझं परीक्षा केंद्र होतं. आणि मी आईला सांगितलं की आई, मी परीक्षेला जाणार. तर आई म्हणले, ग बसतोस काय नाही, कशाला परीक्षेला जातोस, आधी तुझा जीव बघ आणि मग परीक्षेचा विचार कर. मग मी म्हटलं नाही, म्हटलं मी परीक्षेला जाणारच, कारण मला माहिती आहे मी परीक्षेमध्ये नापास झाले की माझं लग्न करणार. कारण माझ्यापेक्षा लहान लहान मुलांची लग्न झाल्यामुळे अनेक मुलं बर्बाद झालेत. अनेकांच्या संसार उघड्यावर पडलेत. अनेकांचे लहान लहान मुलं रस्त्यावर आलेत. अनेक मुलं दारू पिऊन, लग्न झाल्यानंतर दारू पिऊन मेलेली आहेत. तर हे माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि म्हटलं काही होऊ दे, म्हटलं मी आईला म्हटलं काही झालं तर मी परीक्षेला जाणार. तर आई म्हणले, तू काय परीक्षेला वगैरे जायचं नाही, मी तुझ्या बाबाला बोलेन असं म्हणले. म्हणजे बाबाची भीती मला दाखवली. मी म्हटलं बाबाची भीती दाखव, नाहीतर आणि कुणाची भीती दाखव, पण मी जाणार म्हणजे जाणार. मग मी ऐकत नाही, मी जरा दंगा करायला लागलो. म्हटल्यानंतर की डॉक्टर आलेत आणि डॉक्टर म्हणला, अरे का दंगा करतोस. तर डॉक्टरांना सांगितलं की अशी ही माझी परिस्थिती आणि मला परीक्षेला जायचं आहे. मग डॉक्टरांनी बोलून घेतलं. नंतर थोड्या वेळानं बोलून घेतल्यानंतर मग आई डॉक्टरांना सांगले की बघा साहेब, हा मुलगा आजारी आहे आणि ह्याला परीक्षेचं लागले, स्वतः जीवाची ह्याला काळजी नाही आणि परीक्षेचं लागले. डॉक्टरांनी मला विचारलं, तुला परीक्षा महत्वाची आहे की जीव महत्वाचा आहे. मी म्हटलं मला परीक्षा महत्वाची आहे. डॉक्टर खुदकन हसलेत आणि म्हणायला लागलेत, का. मी म्हटलं साहेब, आता मी परीक्षा नाही दिलं तर नापास होणार. आणि नापास झाला, तुम्ही तर बघताय म्हटलं आमच्या झोपडपट्टीच्या जवळच तुमचा दवाखाना आहे, तुम्ही बघताय म्हटलं आमच्या मुलांची काय परिस्थिती आहे. आणि तसं मी जर नापास झालो तर पुन्हा माझं लग्न होणार लहानपणी, पुन्हा मी भंगार गोळा करायला जाणार, दारू पिणार, पुन्हा माझी बायको रस्त्यावर येणार, मुलं रस्त्यावर येणार. हे करण्यापेक्षा मला परीक्षा महत्वाची आहे असं मी म्हटलं. मग डॉक्टर म्हणले, शाबास, की तुला मी परवानगी दिली. मग डॉक्टरांनी मला परवानगी दिली परीक्षेला जाण्यासाठी. आणि सलाईन काढून मी परीक्षेला दररोजच्या दररोज जायला लागलो. असं करत करत एक एक पेपर देत देत मी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालो. आई वडिलांना फार बरं वाटलं, की दवाखान्यात राहून सुद्धा की तू परीक्षा दिलास, पास झालास. आणि त्यानंतर मग 11वी झाली, 12वी. मग मी ज्यावेळी 12वीला गेलो त्यावेळी माझी बहीण होती 7वीला. बहिणीचं लग्न ठरवलं गेलं. बहीण पण शाळा शिकत होती. मग मी त्यावेळी 12वीला, मग माझंही लग्न करायचं असं ठरवलं गेलं. मग मी लग्नाला नकार दिला. मी म्हटलं मी काय लग्न करणार नाही. तरी सुद्धा मला जात पंचायतीनं भीती दाखवून, मारून वगैरे, वडिलांनी मला भीती वगैरे दाखवून मारून मला मुलगी बघायला नेली. चालवतच नेलं, कारण माझ्या घरापासून ते दुसरी झोपडपट्टी जी होती, ती झोपडपट्टीचं अंतर 1 किलोमीटरचं असावं. मला चालवत नेलं. त्यावेळी मी 12वीच्या परीक्षेचा माझा शेवटचा पेपर होता भूगोल विषयाचा. आणि मला वडील म्हटले, शाळा सोड, काय आता शाळा शिकून तुझा उपयोग नाही, असं ते मला म्हणायला लागलेत. मी काही बोललो नाही, सगळं सहन करत गेलो, संयम बाळगत गेलो. काही बोललो नाही. मला कोण मारत होते तरी सुद्धा मी काही बोललो नाही, काही नाही. मी गेलो. पेपर 3 ते 6 असं ते पेपरची टायमिंग होती. आणि मग मला नेलं. मग माझ्याकडे पॅन्ट नाही, काय नाही, मी चड्डीवरच त्यावेळी. कारण पैसे नसल्यामुळे मला काही घेता येत नव्हतं. मग मी माझ्या चुलत्याची पॅन्ट घालून मुलगी बघायला गेलो. मुलगी त्या ठिकाणी बघितली. मुलगी 10-12 वर्षाची मुलगी होती. त्या मुलीच्या आईने मला दमदाटी केली, जर तू मुलीला नाही करून घेतलास तर तुला इथल्या इथं मारणार. मग मी काही बोललो नाही. पुन्हा होतं त्या ठिकाणी जात पंचायतीच्या ते ठिकाण नेलं. जात पंचायत सगळे बसलेली होती, जवळजवळ 100-150 माणसं होती. तिथं बसवले जात पंचायतीचं कारण आमच्या समाजामध्ये मुली बघायचं नसतात. आमच्या समाजामध्ये मुलग्याला जे ठरवल त्या पद्धतीने लग्न करायचं असतं, असे नियम. परंतु या नियमाच्या विरोधात मी जात होतो, त्यामुळे जात पंचायत सुद्धा माझ्यावर या ठिकाणी काय म्हणजे हे होत होते, म्हणजे रागवत होते. मग मला ते जात पंचायतीच्या प्रमुखाने विचारलं, काय पोरगी बघून आलास काय. मी म्हटलं होय बघितलंय. मग काय तुझा विचार आहे, मला म्हणले. मग मी थोड्या वेळ थांबलो. तोपर्यंत जात पंचायतीच्या प्रमुखानं ते दगड घेतला, कारण सुपारी फोडायची होती लग्नाची. एकदा सुपारी फोडली की झालं, की लग्न नाकारताच येत नाही. काही झालं तर लग्न नाकारता येत नाही. मग त्यावेळी मग मी नाही म्हणून सांगितलं.
त्या डायरेक्ट त्या जात पंचायत प्रमुखाला. मग मला सगळ्यांनी भरपूर बडवलं. लोकांनी तिथं असणाऱ्या बऱ्याच लोकांनी मला मारलं, वडिलांनी सुद्धा मला भरपूर मारलं. आणि वडिलांनी त्यांना सांगितलं की त्या जात पंचायतीला, पोरग माझा आहे, तो नाही कसं म्हणतोय, नुसतंच बघतोय, तुम्ही फक्त हे सुपारी फोडा. आणि त्यावेळी मग त्यांनी काय केलं की आमच्या समाजामध्ये असं फिरतीला लोक असल्यामुळे त्या मुलांचं किंवा मुलीचं लग्न ठरवत असताना ते मुला मुलीला दाखवत नसतं एकमेकांना. मग मुलगा उपस्थित नसताना समजा परगावी एखादा मुलगा असेल आणि त्या मुलीचं लग्न ठरवायचं असेल एखाद्या, तर पान म्हणजे सुपारी फोडायची अडकीत आहे, त्या अडकितीच्या समोर अडकितीला समोर सुपारी फोडायची प्रथा आहे. ती सुपारी फोडली की त्या मुलाचं लग्न ठरलं, त्याला लग्न वगैरे काय मोडता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये माझं लग्न ठरवलं गेलं. मग मला मारलं. मारल्यानंतर मग मी त्यावेळी ह्याला होतो, 12वीच्या पेपरला मला जायचं होतं. मग मी गेलो पळत 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 गेल्यानंतर माझा चुलता मागं आला माझ्या मागं. मला म्हणला माझी पॅन्ट आत्ता आत्ता दे. कारण मी जात पंचायतीचा या ठिकाणी अपमान केला होता, वडिलांचा अपमान झाला होता, आईचा अपमान झाला होता. आणि मला तो माझा चुलता म्हणला मला आत्ता आता पॅन्ट काढून दे, तुला परीक्षेला मी बसू देणार नाही. मग पॅन्टेसाठी आमची दोघांची झटापट झाली. पोलीस आले आणि पोलिसांनी त्याला हाकलून दिलं आणि ती पॅन्ट घालून मी परीक्षेला गेलो. 12वीची परीक्षा पास झालो. कुणालाही कौतुक नाही. मग आता बहिणीचं शिक्षण, बहीण 7वीला. मग आता बहिणीचं लग्न करत होते. मग मी म्हटलं बहीण लहान आहे आणि तिचं लग्न तुम्ही करू नका. तर माझं त्यांनी ऐकलं नाहीत. मग मग माझंही लग्न त्यांनी ठरवून टाकलं होतं. आमच्याही दारात मंडप घातलं होतं, त्या मुलीच्या पण दारात मंडप घातलेला होता. मग मी लग्नाला नकार दिला. मग पुन्हा शेवटच्या क्षणामध्ये मला पुन्हा मारलं, भरपूर मारलं. मी मार खाल्ला. कोणतेही म्हणजे प्रतिक्रिया मी व्यक्त केलेली नाही किंवा म्हणजे त्यांना प्रतिकार सुद्धा मी केलेला नाही. सगळं संयमानच या ठिकाणी मी ते सगळं घेत होतो. मी कुणावर राग केला नाही, काय नाही. मारत होते, रडत होतो, पण काही प्रतिक्रिया मी व्यक्त करत नव्हतो. आणि अशा परिस्थितीमध्ये करत असताना मग बहिणीचं लग्न ठरलं. बहीण 7वीला होती. मी लग्नाला विरोध केला बहिणीच्या. आणि बहिणीच्या लग्नाला विरोध केल्यानंतर मग आई वडिलांनी मला घरातून बाहेर काढलं. मग बहिणीला सुद्धा सांगितलं तू त्याचं ऐकून जर लग्न करणार नसेल तर तूही घरातून बाहेर हो. मग मी आणि माझी बहीण दोघंही बाहेर झालो. मंदिरात राहिलो. त्या झोपडपट्टीत आमच्या समाजाचं एक मंदिर होतं, त्या मंदिरात आम्ही राहिलो. त्या मंदिरात राहून मग मी अभ्यास करायला लागलो. मी ढकलगाड्यावरून भंगार गोळा करून मी माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी आणि माझ्यासाठी मी त्या ठिकाणी ते जे लागेल वह्या पुस्तक वगैरे ते मी खरेदी करायला लागलो, भंगार गोळा करून ते विकून. आणि त्याचबरोबर मग 3 दगडाची चूल घालून मी आणि माझी बहीण जेवण करून खायला लागलो. मग आता सगळ्यांनीच आम्हाला घरातून बाहेर काढल्यामुळं मग आई वडील सुद्धा आमच्याशी काय अबोल धरलेला होता. मग आईला जास्त आमची माया येत होती. वडिलांना जास्त येत नव्हती, पण आईला जास्त माया येत होती. मग आई काय करायची, रात्री 2 वाजता 3 वाजता असं चोरून आमच्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीतून जेवण घेऊन ते आम्हाला गुपचूपपणे भेटायला यायचे. कारण ती भेटायला आल्याचं समजलं किंवा आमच्या कुटुंबातले कोण भेटायला आल्याचं समजलं तर हे जातीतले लोक त्यांना बहिष्कृत करतील या भीतीने ते घाबरत होते. त्यांचाही तसा काय दोष नव्हता. आणि मग आम्ही काही झालं, मग मी विचार केला की स्त्री शिक्षणाला आपल्या समाजामध्ये वाव नाही. मग लहानपणीच मुलींचं लग्न केलं जातात. मग आपण इतर स्त्रियांना सांगण्यापेक्षा आपल्या घरातूनच स्त्री शिक्षणाची आपण सुरुवात करायची. आपल्या घरातूनच सावित्रीबाई फुले निर्माण करायचा हा विचार करून मी माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत राहिलो. पुन्हा मग मी 12वी पास झालो. त्यानंतर BA झालो. BA झाल्यानंतर बहीण माझी शिकायला लागली. ती 12वी सायन्सला गेली. 1994ला ती 12वी सायन्सला गेली ती. त्यानंतर मी B.Edला ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न केला, परंतु माझ्याजवळ त्या काळी पैसे नव्हते. मग पुन्हा मग भंगार गोळा करून वगैरे मी जमवण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलं नाही. त्यानंतर 4 वर्षांनी 94ला मी BA झालो. 4 वर्षांनी मग मला या ठिकाणी की B.Ed साठी पुन्हा संधी मिळाली. कारण B.Edला दरवर्षी मला संधी मिळतच होती. पहिल्या वर्षी मिळाली त्यावेळी 21,000 भरावं लागत होतं. माझ्याजवळ तेवढे पैसे नव्हते. त्यानंतर पण पैशाची अडचण. त्यानंतर मग 4थ्या वर्षी 9,000 मध्ये मला B.Edला मिळणार असं या ठिकाणी झालं होतं. मग पैसे नाही. मग वडिलांनी त्या काळी घर घाण ठेवून मला B.Edला या ठिकाणी ऍडमिशन केलं. म्हणजे मध्यस्थी करून लोकांनी मध्यस्थी करून मला समाजामध्ये घेतलं आणि पुन्हा मला B.Edला वडिलांनी मला मदत केली.
मग बहिणीचा लग्नाचा पुन्हा विषय निघाला. निघाल्यानंतर मग बहीण लग्नाला तयार नाही. बहिणीला मी सांगितलं होतं की तू शिकलीस तरच तू टिकणार आहेस, नाही शिकलीस तर भंगार गोळा करायला तू उकिरड्यावर जाणार, असं बहिणीला मी सांगितलं. कारण लहानपणापासून मी माझी बहीण उकिरड्यावर भंगार गोळा करून उकिरड्यावरचं टाकलेलं अन्न खाऊन आम्ही शाळा शिकायचा प्रयत्न केला. पण कधी लाज बाळगली नाही. कधी आम्ही कुठलंही काम करताना काही ठिकाणी आम्ही टॉयलेट धुण्याचं सुद्धा आम्ही काम केलं. काही अनेक ठिकाणी आम्ही अनेक कामं केलीत. गवंड्याच्या हाताखाली काम केलं. पाहिजे ती कामं आम्ही केलीत. पण आम्ही कधी लाजलो नाही. पण शिक्षणामध्ये कधी आम्ही खंड पडू दिला नाही. मग बहिणीला सांगितलं की बहीण पण तयार झाली. आणि मग बहिणीच्या शिक्षणाला प्रयत्न केला. बहीण 12वी सायन्स पास झाली. तिला 87% मार्क्स पडले. आता परिस्थिती नाही तरी सुद्धा दुसऱ्याचे कपडे मागून आणून बहिणीला मी देत होतो. कारण परिस्थिती नसल्यामुळे कपडे आम्हाला नवीन असे काही मिळायचे नाही. आणि त्यानंतर मग सीईटीची परीक्षा 1999ला, कारण 98ला मी बीएड झालो. म्हणजे 99 मेला मी पास झालो. आणि त्यानंतर मी 99ला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. आणि नोकरीला लागल्यानंतर बहिणीला ऍडमिशन मिळालं. तर बहीण या ठिकाणी 12वी सायन्सला तिला 87% मार्क्स पडले. आणि मार्क्स पडल्यानंतर आणि 1999ला महाराष्ट्र शासनानं पहिल्यांदा सीईटीची परीक्षा जाहीर केलेली होती वैद्यकीय प्रवेशासाठी. म्हणजे वैद्यकीय प्रवेशासाठी सीईटी परीक्षा त्यावेळी सुरुवातीला सुरू केलेली होती. आणि त्या परीक्षेला की अनेक लोक म्हणजे कोल्हापूर सारख्या ठिकाणी, सांगली सारख्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणी क्लास करण्यासाठी पैसे भरून ते क्लासला जात होते. परंतु आमच्याकडे तसं काहीच नव्हतं. आम्ही दुसऱ्याही पुस्तकं मागून आणून आम्ही अभ्यास करत होतो. आणि त्यानंतर मग घरामध्येच बहीण अभ्यास करायला लागली. त्याला कुठलाही क्लास नाही, काही नाही, काही सुद्धा नाही. आणि बहिणीला मग ज्यावेळी सीईटी परीक्षा झाली तर सीईटीच्या परीक्षेमध्ये, वैद्यकीय शिक्षणाच्या सीईटी परीक्षेमध्ये बहीण महाराष्ट्रात पहिली आली ती. एमबीबीएस साठी तिला प्रवेश तिचा निश्चित झाला. आणि ती पहिली आली म्हणजे उकिरड्यावर भंगार गोळा करणारी एक मुलगी, जिला खायला वेळचं अन्न मिळालेलं नाही, जिला कपडे व्यवस्थित घालायला मिळाले नाही, दुसऱ्याचे कपडे आणून ती मुलगी शिकली. ती मुलगी पुढे गेली. आणि त्यानंतर की ही जी मुलगी आहे तर या मुलीनं त्या सीईटीच्या परीक्षेमध्ये कुठलाही क्लास नाही, कुठलाही काय नाही. आणि सगळ्या समाजाचा आमच्यावर रोष होताच की स्त्री शिक्षणाला सगळ्यात जास्त रोष होता आमच्या समाजामध्ये. मग त्यावेळी तिला म्हटलं काही होऊ दे, शेवटी लोक आपल्याला फासावर तर देणार नाही शिकतोय म्हणून, तर तू शिकायचं, तुला काही जे लागेल मदत ते मी देण्याचा प्रयत्न करतो, तुला मी शिकवण्याचा प्रयत्न, पण तू तयार व्हायला पाहिजे. तू तयार झाल्याशिवाय या समाजामधली मुली शिकणार नाहीत. नाहीतर हे लोक पुन्हा या मुलींचं लहानपणी लग्न करतील आणि या मुलीला बाद करतील. तसं होऊ नये म्हणून तू काय कर की मी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने तू कर. आणि ती पण धाडसानं समाजाच्या विरोधात जाऊन तिनं पण ते शिक्षण एमबीबीएसला तिला ऍडमिशन मिळालं. एमबीबीएस तिचं पूर्ण झालं. त्यानंतर ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिनं गायनॉलॉजिस्ट सुद्धा तिनं पूर्ण केलं. ती स्त्रीरोग तज्ज्ञ झाली. आणि स्त्रीरोग तज्ज्ञ झाल्यानंतर ते फार मोठे आता डॉक्टर झालेले आहे. आदिवासी भागामध्ये ते आज चांगल्या पद्धतीनं काम करते. आदिवासी भागातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचं कधीही त्यानं सिझरिंग केलेलं नाही, कधीही त्यानं सिझरिंग केलेलं नाही, किंवा पैसे मिळवायचे या उद्देशाने कधीही त्यानं अशा पद्धतीने काही केलेलं नाही. तर 50% रकमेमध्ये त्या आदिवासी भागातल्या स्त्रियांची ती या ठिकाणी काय सेवा करते, वैद्यकीय सेवा करते. म्हणजे अशा पद्धतीनं की तिनं सुद्धा की आपण ज्या परिस्थितीतून आपण बाहेर आलेलो आहे, ज्या परिस्थितीतून आपण शिकून पुढे आलेलो आहे, त्या परिस्थिती त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये जगणारे अनेक लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण काम करायचा हा विचार आम्ही दोघा बहीण भावाने त्यावेळी आम्ही ठरवलेला होता. आणि अशा पद्धतीनं तर आम्ही हे काम करत गेलो. परंतु हे काम करत असताना की ज्यावेळी म्हणजे असं आम्ही काम करत गेलो, ते एमबीबीएस झाले. त्यानंतर मी शिक्षक झालो. मग आता शिक्षक झाल्यानंतर म्हटलं आता आपण शिकलो, आपण पुढे गेलो, आपली बहीण शिकली, आपली बहीण पुढे गेली, परंतु आपल्यापेक्षाही वाईट जीवन जगणारे आपल्या मागचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा विचार मनामध्ये आणून ज्यावेळी मी नोकरीला लागलो, सुरुवातीला 2 वर्ष मला पगार नव्हता. पगार नसताना मी आत्तीच्या घरामध्ये राहत होतो.
तर तिथे त्यांची परिस्थिती नव्हती. त्यांच्याही घरामध्ये असं भीक मागूनच लोक आणून खात होते. मग माझा भाचा म्हणजे माझी चुलत बहीण त्या ठिकाणी दिलेली होती. तर त्यांच्या घरामध्ये मी राहत होतो. मला पगार नव्हता आणि पगार नसताना की शाळेचं आणि घराचं जो अंतर आहे त्या काळातलं, शाळेचा आणि घरातला जो अंतर आहे ते 8 किलोमीटर होतं. आणि दररोज 8 किलोमीटर मी चालत ये जा करत होतो. म्हणजे 16 किलोमीटर मी दररोज ये जा. हॅलो. हा, 16 किलोमीटर मी दररोज ये जा करत होतो. आणि 16 किलोमीटर मी दररोज ये जा करत होतो आणि त्याही परिस्थितीमध्ये माझा पगार नव्हता 2 वर्ष. आणि 2 वर्ष पगार नसताना मी त्यावेळी शिक्षक असून सुद्धा मी त्यावेळी भंगार गोळा करून मी माझा खर्च म्हणजे येण्या जाण्याचा जो खर्च असेल तो खर्च, त्यानंतर जे पोटापाण्यासाठी लागणार जे काही पैसे असतील ते गोळा करायचं आणि त्यातून मी नोकरी केली 2 वर्ष म्हणजे बिनपगारी म्हणजे पगार नसताना. आणि 2 वर्षानंतर मला म्हणजे पगार नसताना मी अशा पद्धतीचं करत असताना मला बरेच लोक म्हणायचे, अरे तुला पगार नाही, कशाला तू नोकरी करतोस. घरचे पण म्हणायचे की तू पगार कधी आणणार, कारण घर घाण ठेवूनच मी बीएडचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. आणि मी ज्यावेळी बीएडला गेलो तर बीएडला गेल्यानंतर 2 महिने मला वडिलांनी पैसे पाठवले आणि 2 महिन्यानंतर मला वडिलांनी पैसे पाठवले नाही. कारण का की घरामध्ये परिस्थिती तशी नव्हती. आणि परिस्थिती नसताना की 2 महिन्यानंतर आता त्यानंतर एक 8 महिने तरी आपले कॉलेज राहिलेलं आहे. आता 2 महिन्यानंतर आपल्याला पैसे यायचं बंद झालं. मग त्यावेळी माझे मित्र की गणेश शेवाळे सर आणि जठार सर यांनी काही दिवसासाठी मला थोडी मदत वगैरे केली आणि त्याच्या मदतीने मी 1 महिनाभर मेस वगैरे मी या ठिकाणी मेसमध्ये मी राहायला लागलो केलं. पण त्यानंतर माझी परिस्थिती अतिशय बिकट झाली. त्यांचीही परिस्थिती गरिबीची होती. तेही काय करू शकत नव्हते त्यानंतर. परंतु त्यांचा मला एक मानसिक आधार होता की जाधव सर काही कमी पडलं तर आम्ही आहे, तुम्ही हे करा. मग मी गडिंग्लज मध्ये ज्या स्टँड जवळ एक शारदा हॉटेल म्हणून आहे त्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांना विचारलं की मला पार्ट टाइम काम हवं आहे त्या हॉटेलमध्ये, वेटरचं असू दे कुठलंही असू दे म्हटलं द्या. तर त्यांनी सांगितलं की आमच्या इथे पार्ट टाइम वगैरे असं काम काय मिळणार नाही, की तुम्हाला पार्ट टाइम आम्ही देऊ शकत नाही जॉब. मग तिथे ते गावकर म्हणून होते, गावकर. मग त्यांनी ते ऐकल्यानंतर मग नंतर मला त्यांनी सांगितलं की सर तुम्ही काय करता, तर मी म्हटलं असं असं आहे. मग त्याने आपल्या घरी नेलं. ते पण भाड्याच्या खोलीत राहत होते आणि त्यांच्या मिसेस मेस चालवत होते. आणि त्या ठिकाणी गेले मुलं जेवत होते, बीएडचे बीएमएसचे असे मुलं वगैरे ते जेवत होते त्यांच्या घरामध्ये मेस होते मेसमध्ये. मग त्या गावकऱ्यांनी त्यांच्या मिसेसना सांगितलं की हे बघ हिला जेवायला वाढ, असं म्हणून त्यांनी गावकऱ्यांना आपल्या मिसेसना सांगितलं. तर मला त्यांच्या मिसेस म्हटलं, त्या गुरव मावशी खरोखर त्या लक्ष्मी माझ्यासाठी होत्या, त्या माझ्यासाठी आईच होत्या. मग त्यांनी सांगितलं की सर तुम्ही कधीपासून जेवायला येता, तरी असे असे तुमची एवढी मेसची फी आहे, मेसला एवढे पैसे द्यावे लागतो महिन्याला. मग मी काही बोललो नाही. गावकर म्हणले ते पैशाचं नंतर बघू, आधी तिचं जेवणाचं बघ. मग त्यांच्या दोघांचे झाले भांडणं. ते मावशी म्हणाल्यात की तुम्ही असे फुकट लोक जर आणायला लागले तर आपलं दिवाळ निघालं, आपल्याला या ठिकाणी खायला अन्न मिळत नाही आणि तुम्ही असे लोक जर आणायला लागले तर काय होणार. मग मी ऐकून चाललो होतो. चालल्यानंतर मग मावशी मला म्हणलं की सर आल्यासारखं तुम्ही जेवून जावा, असं म्हणलं. मग ते बाकीचे जे मेसला असणारे लोक ते जेवून उठूपर्यंत गावकर काही बोलले नाहीत त्या मावशीला. आणि मग ते मुलं उठून गेल्यानंतर मग ते मावशीला बडबडायला लागलेत की तुला काय कळते का नाही, की असू दे, ते देईल आज न उद्या पैसे, पण आपण या मुलाला आपण मदत करूया. कारण आपला पण मुलगा मुंबईला आहे, तोही तशाच पद्धतीने तो काम करून खातो. त्याला पण अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी तुझ्याच पाहुण्याने त्याला जेवायला वगैरे दिलेलं होतं. मग ते मावशी मग म्हणाले की हे बघा सर, तुम्हाला जेवायला वगैरे मी देते, पण तुम्ही काय करायचं की तुमचं बीएड वगैरे पूर्ण झाल्यानंतर मला पैसे द्यायचं. ठीक आहे म्हटलं मावशी, मी देतो म्हटलं, काय अडचण नाही. मग आता जेवणाची माझी व्यवस्था पूर्ण झाली होती. मग राहण्याची व्यवस्था, मग जांभळे काका, अमर जांभळे म्हणून त्या गडिंग्लज मधले ते टेलर होते, त्यांच्याकडे मी पॅन्ट एकदा शिवायला गेलो होतो. सुरुवातीला मी बीएडला ऍडमिशन घेतलो त्यावेळी माझ्याकडे पॅन्ट नव्हती, मग पांढरी पॅन्ट. तर त्यावेळी कापड आणून मी त्यांच्याकडून शिवलो होतो. पण त्यांचीही मुलं बाहेरच नोकरीला वगैरे असे होते. मग त्यांना सगळी मी माझी परिस्थिती सांगितली. तर त्यांनी सांगितलं की सर तुम्ही आमच्या इथे राहा म्हटले, काय अडचण नाही. मग त्यांच्या टेलर दुकानामध्ये मला त्यांनी राहायची सोय वगैरे केली. तेव्हापासून
त्या गडिंग्लजमध्ये, की मला खरंच की माझे आई वडीलच ते मला त्या काळात भेटलेत असं मी समजतो. त्यांचे उपकार मी कधीही या ठिकाणी विसरू शकणार नाही, कारण त्यांच्यामुळेच मी बीएड त्या ठिकाणी झालेलो होतो. आणि अशा पद्धतीनं मग वडिलांचं एक दिवस पत्र आलं की तुझ्या विरोधामध्ये लोक बसलेले आहेत. मी म्हटलं का? तर तू भंगार गोळा करण्यासाठी त्यांच्याकडनं 1500 रुपये घेतलेलं होतास, ते परत मागायला लागले तुझ्याकडून. मग मी त्यांना सांगितलं बीएड पूर्ण झाल्यावर येतो. नाही म्हटलं तुला आत्ता आता बोलवलं कारण मी शिकतोय हे काही लोकांना खटकत होतं. मी शिकू नये, मी पुन्हा भंगार गोळा करावं, त्यांच्याकडे मी नोकर म्हणून राहावा, हा विचार अनेकांचा होता. पण त्यातूनही मग वडिलांनी परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी 4 पैसे गोळा करून ते त्या ठिकाणी ते मिटवलं. आणि मिटवल्यानंतर मग पुन्हा की त्यांनी मला म्हटलं की ठीक आहे. मग मी असं करत करत माझं बीएडचं शिक्षण वगैरे पूर्ण झालं. आणि बीएड शिक्षण माझं पूर्ण झाल्यानंतर मग त्यावेळी खरं तर मी बीएडला सुरुवातीला ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी खरं तर मी अतिशय म्हणजे लाजरा माणूस होतो, की मला त्यावेळी काही कळत नव्हतं, कारण पहिल्यांदाच मी बीएडला जात होतो आणि मायक्रो टीचिंग वगैरे काय हे सुद्धा मला त्यावेळी फार मला या ठिकाणी म्हणजे अवघड व्हायचं. परंतु मायक्रो टीचिंगच्या बाबतीत पवार मॅडम असतील, त्यावेळी पटेल मॅडम असतील, खोचगे सर असतील आणि आपले प्राचार्य रायकर सर, हे मला नेहमी सांगायचे की जाधव भाऊ, मला तर रायकर सर काय म्हणायचे की जाधव भाऊ, की तुम्ही तयार होणार, फक्त मनावर घ्या. झाला हळूहळू हळूहळू म्हणत म्हणत मी तयार झालो. तर त्यावेळी न बोलणारा माणूस म्हणजे म्हणजे बोलता न येणारा मी त्यावेळचा माणूस. पण आज मात्र माझी मुलाखत की या कॉलेजनं आयोजित केलं, खरंच की मी इतका आनंदी, म्हणजे एवढं मला 61 पुरस्कार मिळाला, ह्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो आहे. आणि हे सगळं जे काय घडलेलं आहे ते रायकर सर आणि त्यांचा सगळा असणारा जो स्टाफ आहे यांच्यामुळेच या ठिकाणी हे घडतं आहे. मग असं करत करत आता मी शिक्षक झालो, सगळं झालं. आता बाकीच्यांचं काय? मग मी पगार सुरू झाल्यानंतर 5 गुंठे जागा मी विकत घेतली इचलकरंजीमध्ये आणि पत्र्याचं शेड मारून त्या पत्र्याच्या शेडमध्ये मी राहायला लागलो. म्हणजे गेल्या 5-6 महिन्यापूर्वीपर्यंत मी पत्र्याच्या शेडमध्ये म्हणजे लहानपणापासून ते आत्ता घर बांधलं, म्हणजे मी 7-8 महिन्यापूर्वीच घर बांधलं, तोपर्यंत मी पत्र्याच्या घरामध्ये, मी माझं कुटुंब सगळं आम्ही पत्र्याच्या घरामध्येच राहत होतो. आणि अजूनही आमचं पत्र्याचं घर आहे. त्या पत्र्याच्या घरामध्ये मी या ठिकाणी एक अभ्यासिका सुरू केली की त्या पत्र्याच्या घरामध्ये असे अनेक जे बेघर लोक आहेत, त्या बेघर लोकांना तिथं आणून ठेवायचा मी प्रयत्न केला. की असे लोक की त्यांना कोणत्या अटीवर आणून ठेवलं, की तुमच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार असाल, तुमच्या मुलांना शिकवणार असाल, तुमच्या मुलांचं लहानपणी लग्न करणार नसाल, तर तुम्हाला मी राहण्यासाठी जागा देतो. लोकांना फुकट मिळते राहायला म्हटल्यानंतर मुलांच्या शिक्षणाला काय प्रयत्न करायला काय हरकत आहे, अशा या अटीवर लोक माझ्याकडे राहायला आलेत. आणि त्यातले काही लोक की म्हणजे त्यांना शिक्षणाला मी मदत करायला लागलो, तेही त्यांच्या पद्धतीने ते शिकायला लागले, त्यांचेही आई वडील त्यांना कष्ट करून त्या मुला मुलींना शिकवायला लागलेत. आणि असं करत करत तर एक मुलगी माझ्याकडं जोगतीन म्हणून आलेली होती, एक मुलगी जोगतीन म्हणून होती. तर त्या जोगतीन असणाऱ्या मुलीमध्ये, कारण बेघर होते, राहायला घर नाही काय नाही, मग या मुलीला आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असं म्हणून मी विचार केला. आणि ती मुलगी अतिशय लहान होती, एक 7-8 वर्षाची होती. आणि तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं म्हणून मी तिच्या आई वडिलांना बोललो, तर आई वडील तिची तयार नव्हते, बाकीचे पण लोक तयार नव्हते. मग मी कसंही करून तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. पुन्हा 7वी पर्यंत तिला शिकवलं. 7वी पर्यंत नंतर ते मला शिकायला प्रयत्न करत नव्हते. पुन्हा तिच्या आई वडिलांना सांगितलं, पुन्हा त्या मुलगीला शिकवलं. आणि असं करत करत एकदा त्या मुलीची मी जटच कापून टाकली. आणि जट कापून टाकल्यानंतर सगळा गदारोळ निर्माण झाला, सगळा गोंधळ निर्माण झाला. पुन्हा मला म्हणलेत की तू नको ते करतोस, तू तुझ्यावर देवाचा कोप होणार, हे होणार ते होणार. मी म्हटलं मला काय व्हायचं ते उद्या म्हटलं, खरं या मुलींना काय होता कामा नये हा माझा विचार आहे म्हटलं. आणि असं करत करत मग जात पंचायतीनं पण फतवा काढला की ह्याला समाजामध्ये कोणी मुली द्यायचं नाही, महाराष्ट्रात कोणी मुली द्यायचं नाही. मी त्याच वेळी त्यांना सांगितलं माझं जरी नाही लग्न झालं तरी चालेल म्हटलं, पण हे काम मी काय थांबवणार नाही. आणि ते काय थांबवलं नाही, काय नाही. पुन्हा त्या मुलीला शिकवत 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 तिचं बीएड पूर्ण केलं. माझ्या पैशानेच मी बीएड पूर्ण केलं. माझ्या त्या बेगर म्हणजे त्या पत्र्याच्या घरात राहूनच तिने ते बीएड वगैरे पूर्ण केलं.
बी एड पूर्ण झाल्यानंतर तिला एका शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळाली. ती नोकरी करायला लागली. आता शिक्षिका म्हणून ती नोकरी करायला लागली. म्हणजे जोगती असताना तिला नोकरी करता येऊ लागली. म्हणजे तिला जोगतींपासून दूर केल्यानंतर नोकरी करायला लागली. आणि केल्यानंतर पुन्हा मग तिचं लग्न करायचं, म्हणजे लग्न करण्यासाठी अनेक लोक तयार झालेत. मग मला न माहिती पडता अचानक तिचं लहानपणी जे लग्न ठरलेलं होतं ज्या मुलाबरोबर, तो मुलगा दारुडा होता, व्यसनी होता. तर त्या मुलाबरोबर जबरदस्तीनं त्याने तिचं अपहरण करून तिचं लग्न केलं. आणि केल्यानंतर मग तिनंही ते स्वीकारलं. आता झालं झालं ठीक आहे. मग नोकरीच्या ठिकाणी ती नवऱ्याला घेऊन तिथे जायला लागली. तर तिथे गेल्यानंतर ती मुलगी शिक्षिका, आणि त्या इतर शिक्षकांच्या बरोबर बोलत असताना त्या नवऱ्याला अतिशय वाईट वाटायला लागलं. नवरा संशय संशय वाटायला लागला नवऱ्याला. आणि त्या नवऱ्यानं काय केलं, त्याच्या आई वडिलांना बोलवलं, काही लोकांना त्यांनी गोळा केलं. आणि एक जीप गाडी घेतली. त्याला 2 मुलं पण होती. जीप गाडी घेतली आणि सरळ त्याची ते साहित्य, भांडी वगैरे ते घेऊन त्या नोकरीवरून तिला काढून घेऊन आलेत आणि तिची नोकरी बंद करायला लावली. नोकरी बंद झाली, सगळं झालं. आणि त्यानंतर मग मला कळालं की मी त्यावेळी राशिवडे भागामध्ये होतो. त्यावेळी काय फोनचं काय जास्त आपल्याला म्हणजे जास्त काय सुविधा वगैरे नव्हत्या. मग त्यावेळी मग मला कळालं की अशी परिस्थिती झाली. मग पुन्हा मी विचार केला. मग त्यांना आनंद जास्त काय होता की मी स्त्री शिक्षणाचं काम करतोय, मला शह द्यायचं किंवा माझा अपमान करायचा किंवा मला या ठिकाणी काय तुझं चालत नाही असं दाखवून की आम्ही तुझ्यापेक्षा भारी आहे असं काही लोकांनी ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि तिला नोकरीतून काढून घरी आणले. पुन्हा ते यल्लामाची जोगतीन झाली. पुन्हा ते यल्लामाची दारोदारी ते भीक मागायला लागले. दारोदारी जाऊन ते अंगात तिचे येऊन घुमायला लागले. अशी परिस्थिती तिची निर्माण झाली. आणि झाल्यानंतर एक दिवस आम्हाला कळालं. मग मी आणि आमचे चुलते दोघं आम्ही तिच्या घरी गेलो. आणि तिच्या घरी गेल्यानंतर तर ती घुमायला लागली होती. सगळ्या बायका, मंगळवारचा दिवस होता, सगळ्या बायका तिच्या भोवती गोळा झालेल्या होत्या. आणि उदगाई उदगाई म्हणून असं ते घुमायला लागल्या. काय कळायला मार्ग नव्हता. आणि त्याचा जो नवरा आहे माझ्याकडे बघून त्याच्या तोंडात पानाचा गुटखा वगैरे सगळं असं होतं. तर तो माझ्या अंगावर धावून आला. दारू पिलेला होता, धावून आला आणि मला म्हणलं तुझं काय काम आहे ते असं तू म्हणाला. पण मी काही बोललो नाही. सगळं झालं, सगळं झालं. तर ती कोण घुमत होते हे मी बघितल्यानंतर ती शिक्षिका. मग मी त्याला म्हटलं अरे तुला जर घुमायचं होतं तर शिकायची काय गरज होती, असं मी पुन्हा बोललो. मग ते म्हटले आता मी काय यातनं बाहेर पडणार नाही, काय नाही, माझ्यासाठी काही प्रयत्न करू नका असं ते म्हटले. पुन्हा 5-6 महिने गेल्यानंतर पुन्हा प्रयत्न सोडलो नाही. पुन्हा मग कारण ती नोकरी सोडून ती घुमायला लागल्यानंतर बाकीच्या मुली शिकायचं बंद व्हायला लागल्यात. मग त्यांच्यावर तसा परिणाम होऊ नये पुन्हा मग त्यांच्या घरी गेलो. त्याच्या आई वडिलांना समजावून सांगितलं. वडिलांनी पण विरोध केला मला त्यावेळी. आणि विरोध केल्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे. मग असं करत करत मान अपमान सहन करत करत काय का असं ना आपल्याला बोलू दे, आपल्याला शिव्या देऊ दे, काही देऊ दे म्हटलं, पण आपण हे प्रयत्न करायचं. आणि असं करत करत की तिचा नवरा तिला न्यायचा बंद केला. ते आई वडिलांच्याकडे येऊन राहायला लागली. आणि मग मी हळूहळू समजावून 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 5-6 महिन्यानंतर पुन्हा ती शिक्षणाच्या प्रवाहात आणली. आणि पुन्हा ती जी जोगतीन होती तिच्या हातातली परडी गेली. पुन्हा तिच्या हातामध्ये पुस्तकं आलीत आणि ती पुन्हा शिक्षिका झाली. आज ती इचलकरंजीमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. तर अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांना शिक्षणात आणायचं काम या ठिकाणी करत असताना की काही अशिक्षित सुद्धा स्त्रिया माझ्याकडं म्हणजे माझ्या त्या पत्र्या शेडमध्ये होत्या की त्यांना सुद्धा मी साक्षर करून ते उद्योगामध्ये आणण्याचा प्रयत्न मी केला. तर अशा पद्धतीने एक स्त्री आहे की तिला उद्योगामध्ये मी आणले. कारण ते लहान म्हणजे तिचं ते बाळ लहान असतं, ते असं भंगार गोळा करायला जात होते. आणि जात असताना ते लहान मुलाला कुत्र्यानं ते चावा घेतल्यानंतर तो मुलगा आजारी पडला आणि तो मेला. मेल्यानंतर तिच्या घरच्यांनी बाहेर काढलं की तुझ्यामुळेच माझा मुलगा मेला असं म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी, तिच्या नवऱ्याकडच्या लोकांनी घरातून तिला बाहेर काढलं. मग ती मुलगी ती स्त्री जाणार कुठं. मग आत्महत्येचा विचार तिच्या मनामध्ये येत होते. मग अशा स्त्रीला माझ्या म्हणजे पत्र्याच्या शेडमध्ये आणलं तिला. आणि तिला म्हटलं तू काय घाबरू नकोस, तुझ्या पाठीशी आम्ही आहे. मग ती सुरुवातीला मग भंगार गोळा करायला लागले दुसऱ्याकडे जाऊन. त्यानंतर प्लास्टिकचे भांडी विकू लागले दुसऱ्याकडे जाऊन. मग असं करत करत तिला सांगितलं की तू ह्यामध्ये करिअर करायचा विचार जर करत असेल तर तुला आम्ही हा व्यवसाय शिकवतो. मग ते असं करत करत मग ती जास्त तिच्याकडे पैसे नसल्यामुळे मग मीच पैसे वगैरे द्यायचं, बँकेतलं कर्ज वगैरे काढून त्यांना हे द्यायचं.
पुन्हा ते भांडी वगैरे असं स्वतः विकत घेऊन ते विकायचा प्रयत्न करायला लागले. त्यातून त्याचा व्यवसाय, प्लास्टिकचे भांडे, त्यातून तिचा व्यवसाय चालू लागला. आणि चालू लागल्यानंतर तिला कळालं की ह्या व्यवसायामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट आहे. मग असं करत करत मग ते आलेलं जे काय फायदा असेल तो फायदा माझ्यावरती जमा करायचं, मग मी बँकेत जमा करायचं. मग असं करत करत तिचा तो व्यवसाय वाढत गेला. मग नंतर ते ढकलगाडा घेऊन प्लास्टिकची भांडी ती विकायला लागली. आणि विकत असताना फायदा जास्त मिळायला लागला. मिळायला लागल्यानंतर मग त्या स्त्रीला ती स्त्री म्हणाली की दादा मला आता व्यवसाय मोठा करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे पाहिजे, जागा पाहिजे. मी म्हटलं तोपर्यंत या जागेत तू कर आणि तुझे आता पैसे तर जमा आहेतच, थोडे पैसे बँकेकडून आपण काढू आणि एखादी जागा विकत घेऊन व्यवसाय घालू. मग थोडे पैसे बँकेचे, थोडे हिचे पैसे गोळा करून आम्ही ती जागा वगैरे विकत घेतली. तिथं तिनं पत्र्याचे शेड मारून दिलं. तिथं त्याने व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय करत करत तिच्याकडे मग ही दुसऱ्याकडून भांडी विकत घेऊन ती विकत होती. तर हीच भांडी विकत आणून ते अनेक स्त्रियांना, म्हणजे जे गरीब स्त्रिया आहेत त्यांना जास्त नफ्यातून असं विकण्यासाठी, म्हणजे कमी नफ्यावरती व्यवसाय करायला लागले. आणि असं करत करत आज अनेक स्त्रिया त्याच्याकडे ते कामं वगैरे करून त्यांच्या मुलाबाळांना ते शिकवण्याचा प्रयत्न करते. आणि असं करत करत ती स्त्री इतकी मोठी झाली की त्या स्त्रीनंच ते भांडे तयार करायचा मोठा कारखाना इचलकरंजीमध्ये तिनं तयार केलेला आहे. तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज त्या स्त्रीकडून जे रॉ मटेरियल देणारे जे लोक आहेत, जवळजवळ एक 200 ते 300 असे दुकान असतील की रॉ मटेरियल त्याला पुरवणारे. इतका मोठा व्यवसाय आज त्या स्त्रीचा आहे. आणि ती स्त्री, त्या स्त्रीचं कोट्यावधी, म्हणजे 1.5 कोटीचा तिचा बंगला जयसिंगपूरमध्ये आहे, इथे इचलकरंजीमध्ये आहे. आणि त्या जयसिंगपूर रोडला जवळजवळ ते एक 30-40 गुंठे तरी तिची स्वतःची असं हायवेला जागा असेल, इतकी मोठी ती स्त्री झालेली आहे. आणि ती स्त्री ती झाली नाही तर तिनं सुद्धा अनेक स्त्रियांना या ठिकाणी मदत केलेली आहे. अनेक स्त्रियांना तिनं मोठमोठे व्यवसाय सुद्धा त्या स्त्रीनं उभं करून दिलेला आहे. आणि ज्यावेळी माझी बहीण MBBS झाली, डॉक्टर झाली, त्यावेळी माझ्या बहिणीला त्या स्त्रीनं काय दिलं असेल तर 4 चाकी कार, म्हणजे नवीन, आणि टेटस्कोप तिला ते बक्षीस म्हणून ते दिलेले होते त्या स्त्रीने. विचार करा, म्हणजे अशा प्रकारचं शिक्षणाचं. आणि आज ती स्त्री इतकी मोठी झाली, मग त्याच्या घरचे, तिचा नवरा, तिची सासरचे लोक वगैरे तिला घ्यायला आले. आणि आता चांगल्या पद्धतीनं तिचा व्यवसाय वगैरे सुरू आहे. आज त्याचा व्यवसाय त्या स्त्रीचा तो नातू पाहतो. म्हणजे इतके लोक आज म्हणजे काही नसणारे, म्हणजे कुठलाही विचार, म्हणजे म्हणजे आपल्या आता जीवनामध्ये काही नाही, आता आपण जगणार कसे आहोत, आता आपलं पुढं काय होणार आहे, याचा कुठलाही विचार माझ्या त्या पत्र्या शेडमध्ये आलेल्या लोकांना मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं की हा विचार पहिल्यांदा तुम्ही मनातून काढून टाका. कारण संकट हे येत जाणार. संकटानं आपण संधी मानायचं, संकटाला आपण मित्र मानायचं. जो संकटाला संधी मानेल, जो संकटाला मित्र मानेल, तोच आयुष्यामध्ये मोठा होणार. संकटाला जर तुम्ही घाबरलात, तुम्ही तुमचं आयुष्य संपवून टाकणार. आणि संपल्यानंतर तुम्हाला कोण लोक, म्हणजे कोण तुमचे नाव सुद्धा काढणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही संकटाला घाबरू नका, हा विचार त्यावेळी त्यांना मी दिलेला होता. आणि माझ्यावर सुद्धा इतके संकट आले पण मी कधीही घाबरलो नाही. अजूनही जरी माझ्यावर संकट आले तरी सुद्धा मी घाबरणार नाही. कारण की चांगल्या कामासाठी किती संकट येऊ देत, ते झेलण्याची ताकद आपल्याजवळ असली तरच आपण यशस्वी होऊ शकतो. हा विचार मी याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. आणि तसेच की मी जे हे भंगार नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे, हे पुस्तक जवळजवळ लिहायला मला 14 वर्ष लागलेत. जवळजवळ 1600 पानांचं हे पुस्तक आहे माझं. 1600 पानांचं हे पुस्तक आहे. माझी 16 पुस्तकं तयार होतील इतकं हे पुस्तकाचं लेखन आहे. परंतु या पुस्तकामध्ये मी काय जगलो, कुणासाठी जगलो, माझ्यासाठी कसं, काही लोक स्वतःसाठी जगतात आणि स्वतःचे दुःख सांगतात, पण मी तसं न करता स्वतःसाठी जगता जगता इतरांना सुद्धा पुढे नेण्याचं मी या ठिकाणी काम केलं. आणि हे कुठं तर राहावं की मी असे लेख वगैरे मी लिहित होतो की जोगतीनं बनली पुन्हा शिक्षिका, की साहेबळी मारी छोकरी म्हणजे अशोक मारी छोकरी साहेबळी होई रे, असे अनेक जे लेख होते. मी ते लेख पेपरमध्ये वगैरे असं द्यायचं. तर एकदा मला लवटे सरांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की अशोक तू इतकं चांगलं लेख लिहितोस तर पुस्तक का लिहित नाहीस. मी त्यांना सांगितलं की सर मला पुस्तक लिहायला वेळ नाही आणि मी काय लिहू शकत नाही. मग त्याने सांगितलं नाही तू लिहे, कारण याचा उपयोग सगळ्या समूहाला होणार आहे. आणि तू लिहे, तुला जर लिहायचं नसेल तर फक्त तू मला माहिती दे,
मी हे पुस्तक लिहितो असं ते मला म्हणले. मग मी विचार केला की नाही, आता आपणच पुस्तक लिहायचं, आणि हे पुस्तक मी लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि या पुस्तकाला जवळजवळ 61 पुरस्कार आजपर्यंत मिळालेले आहेत. हे पुस्तक अनेक भाषांमध्ये भाषांतरित होत आहे. या पुस्तकाची आता 7वी आवृत्ती येत आहे. तर अशा प्रकारचे मग असं करत करत अनेक लोक या ठिकाणी हे पुस्तक वाचून मला भेटायला इचलकरंजीला आलेले आहेत. की बघा, की मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे साहेब हे सुद्धा मला भेटायला इचलकरंजीला आले. त्यानंतर हे पुस्तक वाचूनच. त्यानंतर पनवेलचे आयुक्त आणि आमच्या इथं इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते, ते आता पनवेलला आता आयुक्त आहेत, ते सुद्धा हे पुस्तक वाचून मला भेटायला आलेत. आणि या ठिकाणी भंगार गोळा करणाऱ्या मुलांसाठी मी जे चालवते जी शाळा आहे, त्या शाळेतल्या मुलांना ते दरवर्षी शैक्षणिक साहित्यातून मदत करतात. हे पुस्तक वाचून पुण्यातल्या एका कंपनीचे सीईओ नीलांबरी जोशी म्हणून मॅडम आहेत, त्यांनी कार भरून वह्या अन्न त्या मुलांना दिलेले आहेत. तर मंगल शहा, पंढरपूरच्या समाजसेविका मंगल शहा यांनी तर त्या भंगार गोळा करणाऱ्या मुलांच्यासाठी शाळा सुरू केलेली आहे. त्या शाळेच्या उद्घाटनाला मला बोललो होते, मी गेलेलो होतो. तर अशा पद्धतीनं आता नागराज मंजुळे सारखे लोक, की याने सुद्धा हे पुस्तक वाचलं, त्याने सुद्धा मला ते बोलवून घेतले, ते कधी चित्रपट काढतील तो भाग वेगळा. पण अशा लोकांनी सुद्धा आज या पुस्तकाला जवळ केलेलं आहे, की मला वाटत नव्हतं की भंगार नाव वाचून किंवा बघून कोण माझं पुस्तक हातात घेईल, असं मला मला असं वाटत नव्हतं. पण आज या भंगारची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि काही दिवसांनी इतर भाषेमध्ये आल्यानंतर देशभर होईल असं या ठिकाणी वाटतं. आणि अशा पद्धतीनं की हा जो काय माझा जीवन प्रवास होता, याच्यामध्ये मला की माझ्या या यशामध्ये माझे आई वडील, माझे पत्नी, माझे भावंडे, त्याचबरोबर माझ्या व्यंकटराव हायस्कूलचे सर्व संस्था चेअरमन असतील, अध्यक्ष असतील, व्हाईस चेअरमन, सचिव, त्याचबरोबर प्रशासनामधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, त्यानंतर पर्यवेक्षक, माझे वरिष्ठ लिपिक असतील किंवा शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी असतील, सर्वांनी मला अशा कामासाठी मला या ठिकाणी सहकार्य नेहमीच केलेलं आहे आणि इथून पुढे त्यांचं सहकार्य राहीलच. त्याचबरोबर माझी जे पूर्वीची जी शाळा होती की शिरगाव हायस्कूल शिरगाव, म्हणजे शाहू शिक्षण संस्था, याने सुद्धा मला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. आणि या सहकार्यामुळेच आज मला या ठिकाणी तुमच्या समोर शिक्षक म्हणून बोलायची संधी मिळते किंवा लेखक म्हणून मला बोलायची संधी मिळते. अशी संधी आयुष्यात मला पहिल्यांदा मिळाली असेल असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तसेच माझ्या बीएड कॉलेजने सुद्धा मला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. त्या बीएड कॉलेजमध्ये त्यावेळेचे असणारे माझे मित्र जठार सर असतील, शेवाळे सर असतील, आणि कांबळे सर वगैरे असतील, अनेक लोक असतील की ज्यांचे आता मी अरुण कोंडिकेरी सर असतील, महाजन सर असतील, बिरंबोळे मॅडम असतील, त्यानंतर म्हणजे असे अनेक लोक असतील की त्याही लोकांनी त्यावेळी मला एक आणि विशेष म्हणजे त्यावेळी शिक्षक व्हायचं माझ्या मनामध्ये केव्हा आलं की ज्यावेळी मी जठार सर आणि शेवाळे सर पहिल्या दिवशी फिरत फिरत फिरायला गेलो त्या तिथंच साहित्य वगैरे ठेवून. तर त्यावेळी मला शेवाळे सर म्हणले जाधव सर म्हणून. मग मी इकडे तिकडे बघायला लागलो की जाधव सर म्हणजे कोण, मला इकडे तिकडे कोण दिसेना. मग मी शेवाळे सरांना विचारलं, तुम्ही कुणाला जाधव सर म्हटला? तर तुम्हालाच म्हटले. मग त्यावेळी माझ्या मनामध्ये आत्मविश्वास आला की आपण सुद्धा शिक्षक होऊ शकतो. हा विचार त्यावेळी पण माझ्या मनामध्ये आला. आणि तेव्हापासून की मायक्रो टीचिंगच्या वेळी तर मला अतिशय मी घाबरून गेलेलो होतो, परंतु मला सर्व प्राध्यापक वर्गाने मला त्या काळी सावरलं आणि त्यामुळेच मी शिक्षक झालो. तर अशा पद्धतीनं माझा जीवन प्रवास जो काय होता तो मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडलेला आहे. आणि आजही की माझे अभ्यासिका आहे, मी ते अभ्यासिका पण चालवतो. त्याचबरोबर अनेक जे काही स्त्रिया असतील, जे विधवा असतील किंवा काय असतील, त्यांनाही आता मी मार्गदर्शन करतो. अजूनही काही एक तर मुलगी अशी होती की तिची किडनी फेल झालेली होती आणि ती आत्महत्या करायच्या विचारामध्ये होती. तिला माझ्या त्या पत्र्या शेडमध्ये आणले, तिला 10वी पर्यंत शिकवले. मग ते शिकवल्यानंतर पुन्हा ती नाराज झाली आणि म्हणाले की माझी किडनी फेल झाली, मी जगून माझा उपयोग काय? मी म्हटलं काही होत नाही. तात्याराव लहानेंचं म्हटलं दोन्ही किडनी फेल झाले होते, त्यांच्या आईने त्यांना किडनी दिलेली होती, त्यामुळे ते आज मोठे डॉक्टर झालेत म्हणले. तिला असं उदाहरण वगैरे दिल्यानंतर ती जरा सावरली, 10वी पास झाली, 12वी सायन्स झाली
आणि ती नर्सिंगचं तिने कोर्स केला. आज एका दवाखान्यामध्ये ती नर्सिंग म्हणून काम करते आणि त्या पैशावर तिच्या बहिणीचं आज ती शिक्षण पूर्ण करते. म्हणजे असे लोक, अशा लोकांना उभं करण्याचं काम ज्यांच्याकडे आहे त्याला कोणी उभं करतील, पण परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांना उभं करण्याचं काम माझ्या परीने जे काय करायचं ते मी करत आलेलो आहे. आणि त्याचबरोबर की प्रकाश बाबा आमटे, विकास आमटे, त्यानंतर बाबा आमटे यांनी सुद्धा माझं कौतुक केलं, त्यांचाही मी ऋणी आहे. आणि त्याचबरोबर आपण मला या ठिकाणी बोलवलात याबद्दल आता अनेक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की अशा दोन मुली होत्या माझ्याकडं की त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांचा खून झालेला होता आणि वडील खून झाल्यामुळे आई त्या मुलींना घेऊन झोपड्या मारून असं राहत होते. परंतु त्या मुली देखण्या असल्यामुळे त्या मुलींच्याकडे वाईट नजरेने लोक बघत होते. अशा मुलींना मी माझ्या पत्रशेडमध्ये आणून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. ती शिकल्या. एक मुलगी MBBS होऊन आता ते रशियामध्ये आहे. एक मुलगी रुईकर कॉलनीमध्ये ते स्वतःचं फ्लॅट घेऊन, घर घेऊन ती CA झालेली आहे. म्हणजे अशा मुली सुद्धा जे बेघर आहेत अशा ना, म्हणजे मनात आणलं तर सर्व काही होऊ शकतं. म्हणजे माझी परिस्थिती अशी आहे किंवा मला आता शिकता येत नाही, मला खायला अन्न नाही, मला पैसे मिळत नाही, हे कारण म्हणजे चुकीची कारण आहेत. काही मिळत नाही ना, स्वतः कष्ट करा, शिका, त्यातून तुम्ही पुढे जा, त्यातूनच तुम्ही मोठे व्हाल, असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. तशा पद्धतीने आम्ही जगलो, तशा पद्धतीने आम्ही मोठे झालो, तशा पद्धतीने आज आम्ही समाजाचे आदर्श म्हणून आज आम्ही संपूर्ण. आणि आज जो समाज मला विरोध करत होता, माझ्या बहिणीला विरोध करत होता, त्यांच्याकडे बघून आज तो समाज, त्या समाजातले जे लोक त्यांच्या मुलांना शिकवत असताना म्हणतात, तुला शिकायचं असेल तर त्या अशोक सारखं शिक, तुला शिकायचं असेल तर तिच्या बहिणीसारखं शिक, असं या ठिकाणी सांगतात. आणि त्यामुळे बालविवाह असेल, जात पंचायत सारखी प्रथा असतील, ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो होत आहे. हे करत असताना आपल्याला जे शक्य आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करा, असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आणि माझं जे आत्मचरित्र आहे, रायकर सरांनी तर पूर्ण आत्मचरित्र वाचलेलेच आहे, ते परवा मला बोलता बोलता बोललेत. आपले जठार सर यांनी सुद्धा पूर्ण आत्मचरित्र या ठिकाणी वाचलेले आहेत. तर म्हणजे अनेकांच्या वाचनात आल्यानंतर घ्या, कारण त्या तुमच्या मुलांना वगैरे सुद्धा उपयोगी होईल. कारण मी एक लेखक आहे म्हणून माझे पुस्तक घ्या असं मी काय म्हणणार नाही, परंतु जर तुम्हाला कुठं उपलब्ध असेल तर घ्या. आणि या पुस्तकाचा पुस्तक घेतल्यानंतर, वाचन केल्यानंतर तुमची मुलं सुद्धा या ठिकाणी तयार होतील असं मला सांगावंसं वाटतं. कारण बरेच लोकांची प्रतिक्रिया आहे की काही लोकांची अशी प्रतिक्रिया, सर, की आमचा मुलगा काहीच अभ्यास करत नव्हता, त्याला पुस्तक दिल्यानंतर तो अभ्यास करायला लागला. की काही लोक म्हणायचे की आमची परिस्थिती अशी आहे, आम्ही जगू शकत नाही, अशा परिस्थिती आहे तुमच्या, तशा परिस्थितीमध्ये आम्ही हे भंगार वाचलं. आज आम्हाला असं वाटायला लागलं की आमची काहीच परिस्थिती म्हणजे वाईट नाही, तुमच्या एवढी तर आमची परिस्थिती वाईट नाही, मग तुम्ही एवढे करू शकताय तर आम्ही का करू शकत नाही, असं या ठिकाणी विचार आज अनेकांच्या मनामध्ये या ठिकाणी यायला लागलेला आहे. अनेक जण याच्यामध्ये की तयार व्हायला लागलेले आहेत की अशा पद्धतीचं या ठिकाणी मी मला जे काय सांगायचं होतं मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, पुस्तकाच्या संदर्भात असेल, माझ्या जीवनाबद्दल असेल. आणि मला एक गोष्टीचं दुःख असं वाटतं की हे पुस्तक ज्यावेळी प्रकाशित व्हायचं होतं त्याच्या अगोदर माझे वडील वारलेत, माझे वडील देवाघरी गेलेत. तर त्याच्या अगोदर मी माझ्या वडिलांना ही स्क्रिप्ट मी वाचून दाखवत होतो. तर त्यावेळी माझे वडील, मी ज्या ज्या वेळी वडिलांना स्क्रिप्ट वाचून दाखवत होतो त्या त्यावेळी वडील माझे रडत होते की खरंच की हे जे तू काय केलंस खरंच हे अप्रतिम आहे आणि तू केलंस हे चांगलं काम केलंस, असं माझे वडील पण सांगायचे. आणि खरंच की मला हे केल्याचं या ठिकाणी समाधान पण वाटतं. आणि सगळ्यांचं सहकार्य असंच राहू दे असे मी आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपली कहाणी ही एका चित्रपटाला साजेशी आहे. आपण झेललेली हालाकीची परिस्थिती, काढलेला खडतर प्रवास, सर खरोखरच बोलायला शब्द नाहीत. तुम्ही सांगितलेले प्रसंग, माफ करा, खरंच डोळ्यात पाणी येत होतं सर. 7वीचा लहान मुलगा एक चोर समजून पोलिसांचा मार खातो. जेलमध्ये राहूनही मी शिकणारच ही मनात जिद्द इतक्या छोट्या लहान मुलाच्या मनात उपस्थित होते. 10वी सारख्या महत्वाच्या वर्षात शरीर कृश झालेलं असताना
टायफॉइड आणि सलाईन झेलून पुन्हा पेपरला बसण्याची तुमची जिद्द, खरंच सर तुम्ही केलेल्या ह्या खडतर प्रवासात स्वतःला घडवलं आणि स्वतःबरोबर तुमच्या बहिणीला, ज्या आज गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत, सर खरोखरच तुमच्या ह्या प्रगल्भ विचारांना, व्यक्तिमत्वाला, तुम्ही दोघा भावंडांनी केलेल्या कार्याला आमचा सलाम. सर खरोखरच आमच्यासारख्या प्रगत समाजात वावरणाऱ्या लोकांसाठी तुम्ही खूप मोठे प्रेरणास्थान आहात आणि आमच्यातही जिद्द निर्माण होत राहील. आमच्या समोर आलेली जी काही संकट आहेत त्यांना झेलण्याची ताकद नक्की निर्माण होईल. तुम्ही केलेल्या कार्याला सर खरोखर सलाम. भंगार हे धन्यवाद. आपलं आत्मचरित्र अनेक प्रश्न उपस्थित करतं. प्रतिकूल परिस्थितीत श्री अशोक जाधव सरांनी घेतलेला स्वतःचा शोध हे सारं वाचताना, ऐकताना प्रश्न पडतो की अनुवंश, परिस्थिती या गोष्टी मोठ्या की माणसास लागलेला अंतरीचा शोध मोठा? खरोखरच सर तुम्ही अल्पवयातील केलेल्या ह्या कार्याला आमचा सलाम. आपले भावी आयुष्य असेच सर्वांना प्रेरणा आणि नवीन ऊर्जा देत फुलत राहो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि स्वतःपुरतच ही प्रगती तुम्ही थांबवली नाही, तर आपल्यासारख्याच इतर वंचित घटकांना तुम्ही आपल्यासोबतच पुढे नेण्याचा जो प्रयत्न करत आहात त्याला खूप खूप शुभेच्छा. यानंतर मी आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर रायकर सर यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. खरं तर जाधव भाऊनी आपल्या जन्माची सुरुवात म्हणजे जन्म ते आज अखेरचा जो एकूण जीवन प्रवास, अंतःकरणाला छेदणारा आणि अंतर्मुख करणारा असा एकूण जीवन प्रवास आहे. त्यांच्या भंगार या आत्मचरित्राचं प्रस्तावना करताना सुनील कुमार लवटे एका ठिकाणी असं म्हणतात की भंगारमधील भीषण वास्तव केवळ अस्वस्थ करत नाही तर अंतर्मुख करतात. आणि अशोक भाऊ खरंच तुम्ही आम्हा सगळ्यांना अंतर्मुख केलात. एकूण आमचे सगळे प्रशिक्षणार्थी बांधव आणि सहकारी तुमचं आत्मचरित्र ऐकताना इतके भारावून गेलेले आहेत आणि या ज्या कमेंट्स बघितल्यात की हे सगळं हृदयस्पर्शी होतं, अंतःकरणाला भिडणारं होतं. आणि माणूस म्हणजे आमच्यासारखी माणसं म्हणजे कशाचीच तशी भ्रांत नसणारी माणसं जगताना नाना प्रकारच्या अडचणी सांगतात आणि उभ्या आहेत असं सांगतात. पण तुमच्या समोर अडचणींचा डोंगरच डोंगर की त्या डोंगराच्या पलीकडं कदाचित काही नसावंच अशी भीषण परिस्थिती असताना सुद्धा तुम्हाला शाळेत जाणारी मुलं दिसलीत, शाळा शिकावी अशा प्रकारची तुम्हाला ऊर्जा निर्माण झालीत आणि एक भंगार गोळा करता करता भीक मागता मागता तुम्ही शाळा शिकलात, पदवीधर झालात, शिक्षक झालात आणि आज या अर्थाने तुम्ही तसं खरं तर सुखवस्तू व्हायला पाहिजे. पण हे करताना तुम्ही जे जीवन जगलात तशा प्रकारचं जीवन कोणाच्याच वाट्याला येऊ नये म्हणून स्वतःच्या बहिणीबरोबरच तुमच्या समाजातल्याच नव्हे तर तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या आणि ज्यांना अशा प्रकारचे प्रश्न आहेत तर अशा लोकांना सुद्धा तुम्ही बरोबर घेऊन जाण्याचा, पुढे घेऊन जाण्याचा, माणसात आणण्याचा आणि एक वेगळ्या खऱ्या अर्थाने महात्मा फुल्यांचे वारसदार किंवा शाहूंचे वारसदार म्हणून तुम्ही काम करता याचा खरंच अभिमान आहे. आणि खरंच मला या निमित्ताने इतकंच सांगायचं आहे की असे अशोक आपल्या अवतीभोवती सुद्धा खूप आहेत. जसं अशोकनी काम केलेलं आहे, अशोक भाऊनी जो वेगळा किंवा वेगळी वाट चोखाळलेली आहे, मदतीची वाट, इतरांना उभं करण्याची वाट,
तर तशा प्रकारची वाट सुद्धा आपल्याला एक निर्माण करावी लागेल आणि तरच मग आपल्या जगण्याला काही अर्थ आहे असं मला वाटतं. माझ्या पुरतं बोलायचं झालं तर आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अशोक भाऊ सारखे एक अशोक पाटील म्हणून लेखक आहेत. त्यानंतर बाबूराव पाटील लेखन लिहितात, एकनाथ पाटील लिहितात, भरत वेद पाठक लिहितात, विकास यसाद लिहितात. पण या सगळ्यांपेक्षा जे वेगळं जगणं अशोक भाऊंच्या वाट्याला आलं ते जगणं केवळ स्वतःचं चरित्र नाही तर एकूण समाजाचं, की जिथं शिकणं खरंच अडचणीचं होतं किंवा अशक्य होतं, अशी अशक्य गोष्ट अशोक भाऊंनी शक्य करून दाखवली. आणि या सगळ्याचाच अशोक भाऊ खूप खूप अभिमान आहे. आणि या एकूण मी अगदी जन्मापासून आतापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये अनेक अडचणींना तुम्ही सामोरं गेलात. या पाठीमागं तुमचे कष्ट आहेत, जिद्द आहे, प्रचंड मेहनत आहे, प्रचंड त्याग आहे. आणि या सगळ्यासाठीच महाविद्यालयाच्या स्टाफच्या वतीनं तुम्हाला आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं खरंच सलाम आहे. आणि खरं तर आमची श्वेता गलगले नावाची विद्यार्थिनी तिथं आहे. तर एकदा बोलताना तुमचा संदर्भ निघाला आणि मग मी ते भंगार तुमचं आत्मचरित्र आणलं. मी वाचायला सुरुवात केल्यापासून एका दमात ते संपवून टाकलं. पुन्हा श्वेताशी बोललो, श्वेताकडून आपला नंबर घेतला आणि तेव्हापासून अशोक भाऊंना महाविद्यालयात आणायचं असं ठरवलं. पण दुर्दैवाने थोडं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मला अशोक भाऊंना महाविद्यालयात आणणं शक्य झालं नाही. आणि मग खूप दिवसापासूनची माझी ही इच्छा आणि आस होती की एकदा अशोक भाऊंना भेटवायचंच, बोलायचंच की हा माणूस जगला कसा, हा माणूस जगतो कसा, तो कोणासाठी जगतो, तो आज काय करतो आणि आम्ही काय करतो, हा सतावणारा प्रश्न एकदा मला सोडवायचाच होता. आणि निमित्त होतं एका छोट्याशा उपक्रमाचं. गेल्या आठवड्यात आमची स्टाफची मीटिंग झाली आणि तेव्हा असं ठरलं की काही छोटे छोटे इव्हेंट आपण की जे जगण्यासाठी ऊर्जा देतात आणि या ऊर्जा देणाऱ्या उपक्रमांचं आपण आयोजन करावं. आणि असं ठरल्याबरोबर पहिला कार्यक्रमाचं जे नियोजन घेतले आणि सर्वात प्रथम नाव आलं ते अशोक भाऊंचं आलं. मी अशोक भाऊंना फोन केला तर अशोक भाऊंचं थोडं शेड्यूल व्यस्त होतं. म्हणाले रविवारी शक्य आहे का. तर रविवारी थोडं आम्हाला सुट्टी असते आणि आजही आपली मानसिकता आहे की सुट्टीच्या दिवशी काम करायला थोडं आपण काम करतोच. अशोक भाऊंनाच पुन्हा मी विनंती केली की थोडं सोमवार ते शनिवार या आपल्या कार्यालयीन वेळेत काही जमतं का बघा. आणि मग शेवटी अशोक भाऊनी बहुधा गुरूंच्या शब्दाला मान द्यायचा किंवा नाही कसं म्हणायचं म्हणून आज आपलं थोडं शेड्यूल बाजूला ठेवून, कारण त्यांना कोविडची ड्युटी आहे, पुन्हा शाळेकडे त्यांना काम करायला लागतंय, अशाही परिस्थितीत त्यांनी आपला वेळ आपल्यासाठी दिला. आणि खूप छान म्हणजे न्यूटनच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं असेल की ती तिच्या डोळ्यात पाणी होतं, डोळे तिचे डबडबलेले आहेत, भावनाने ती ओतंबलेली आहे. अशीच अवस्था सगळ्यांची झालेली आहे. आणि या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये अशोक भाऊ खरंच तुमचं मोठेपण आहे असं वैयक्तिक मी मानतो. या निमित्ताने मी आपल्या बॅचच्या बांधवांना आवाहन केलं होतं की आपला एक सहकारी आपल्याला या निमित्ताने भेटणार आहे, संवाद साधणार आहे, तर आपण सहभागी व्हावेत. आणि म्हणून आपल्यातले सुद्धा आपल्या बॅचचे सुद्धा 5-6 बांधव सहभागी झाले होते. इथं अनिल लाड इथे MRSQ ला काम करतात, ते महाविद्यालयातच कार्यक्रम असावा म्हणून ते इथं येऊन गेलेत. महेश बुराणपुरे आहेत, श्वेता आहेत, आणखी कुणी कुलकर्णी अशी कुणीतरी नाव वाचलं, विजय जाधव जॉईन झाल्याचं मला दिसलं. तर या सगळ्या तुमच्या वर्ग बांधवांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. तर या निमित्ताने अशोक भाऊंनी जे काही आत्मचरित्रातून आपल्याला अंतर्मुख करणारं विवेचन केलं, याबद्दल अशोक भाऊंना धन्यवाद देतो. आणि भारावून टाकणाऱ्या अशोक भाऊंच्या मनोगतानंतर मी फार बोलणं बरं नाही आणि म्हणून मी इथंच थांबतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. पुन्हा मी एखाद्या वेळेस कॉलेजमध्ये येऊन जाईल असं वेळ काढून. पण हा 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 कोरोनाचा काळ संपल्यानंतर एक दिवस मी येऊन जाईल. मला यायचंच आहे कॉलेजमध्ये, कारण
बीएड झाल्यापासून मी एकदाही कॉलेजमध्ये आलो नाही, याची खंत मला आता पण आहेच. बरोबर. पण येतोय मी. मध्ये एकदा तुम्ही आलात आणि मग सुट्टीच्या दिवशी आला होता तुम्ही, आठवतं का? आपलं हो, बोलणं झालं सुट्टीच्या होतं. दिवशी, हा कुठल्या सुट्टीच्या काहीतरी दिवशी मी आलो कामासाठी होतो. तुम्ही आला होता. हो, होय, बरोबर. आणि सुट्टीच्या मी दिवशी, तेव्हा हा. कुठेतरी बाहेर होतो. हो हो होय हो. होय होय. मग मी ठीक पुन्हा आहे, येऊन जाईन नक्की एखाद्या आपण वेळेस. भेटूयात. हा, चालेल चालेल. चालेल चालेल. ओके. नूतन सूत्र ओके आणि सर, या धन्यवाद. बरं, एक सेकंद. आपल्यापैकी कोणाला काही आणखी आपल्यापैकी कोणाला तर अशोक भाऊंना काही विचारायचं आहे, बोलायचं आहे अशोक भाऊंशी? हॅलो हॅलो. सर, नमस्कार. हॅलो सर. हा, नमस्कार. बोला. हॅलो. हा, काय विचारायचं असेल तर विचारा, नसेल तर आपण समारोप करू. हॅलो सर. हा, नमस्ते. नमस्कार. जन्माला नमस्कार. कधी आणि कुठं यावं हे आपल्या हातात नसतं, पण स्वतःला सिद्ध करणं हे आपल्या हातात असतं. सर, अगदी तुम्ही बरोबर आहे. जीवनाच्या खडतर प्रवासातून स्वतःला सिद्ध केलात हे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे सर. आणि तुमच्या ह्या कार्याला माझ्याकडून सलाम सर. धन्यवाद मॅडम. हॅलो, हॅलो सर. नमस्कार सर. हा, नमस्ते. सर, तुम्ही एका ठिकाणी सांगितला की प्रकाशनाच्या पूर्वी तुमचे वडील अ, जगातून जग सोडून गेले, पण हो हो आईंचा उल्लेख आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आईंनी हे तुमची प्रगती आणि हे सगळं अनुभवलं का सर, हो, सुखाचे दिवस? अनुभवलं. म्हणजे आता मी माझ्या भावांच्यासाठी, बहिणींच्यासाठी 2 मजली घर बांधलं. मी माझ्यासाठी स्वतः बांधून घेतलं. पहिल्यांदा त्यांना बांधून दिलं आणि त्यानंतर मी. आणि त्यामुळे सगळा 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 म्हणजे एकत्रच आमचं कुटुंब आहे आणि आता सगळ्यांनाच त्याचा आनंद आहे. ठीक आहे सर. हा, वर्षा, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं, विचारा पटकन. हॅलो सर. हा, नमस्ते. नमस्ते सर. खरंच सर, तुमचं चरित्र म्हणजे सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. आज आपण असं म्हणतो की लढण्यासाठी माणसानं पाठीवर थाप द्यायची गरज असते. खरं हा, तर पाठीवर थाप देण्यापेक्षा आपलं विचारच तेवढं जागृत ठेवायला पाहिजेत. आपणच आपल्या विचारांना प्रेरणा द्यायला पाहिजे. हे तुमच्याकडे अगदी बघून महत्वाचं आहे. समजतं सर. अगदी तर मला महत्वाचं आहे. खरंच सर, तुम्ही खूप प्रेरणादायी आहात आणि असंच तुमचा हा विचार, तुमचं हे काम चालू ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. चला, नूतन. हा, यानंतर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी स्वप्नाली मॅडमना विनंती करते. नमस्कार सर. नमस्ते. दिनकरराव के शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडिंग्लज येथे लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमासाठी. एक लेखक म्हणण्यापेक्षा मी एक उत्तम हिरा म्हणेन सर तुम्हाला, कारण की हिऱ्याची निवड खरोखरच एखाद्या खाणीमध्ये होते. आणि तुमचे विचार, तुमचा जीवन प्रवास आणि तुमचे अनुभव ऐकले तर खरोखरच तुम्ही सर हिऱ्यासारखे आहात. सरांच्या या भंगार या आत्मचरित्रातून सरांनी जीवन प्रवासासाठी कोणकोणत्या प्रकारचे कष्ट घेतले, कोणकोणत्या प्रकारच्या यातना सहन केल्या, हे आपल्याला सर तुम्ही आम्हाला प्रेरणादायी विचारातून स्पष्ट केले. माणसाला आपले दुःख मोठे वाटते सर. प्रत्येक माणसाला आपले दुःख, आपले विचार मोठे वाटतात. पण तुमचा जीवन प्रवास ऐकला तर असं वाटतं की आमचं दुःख तुमच्या पुढे तर सर म्हणजे एक डोंगरा पुढे मुंगी समानच आहे सर. आणि खरोखरच तुमचे विचार हे आजच्या पिढीला एक प्रेरणा देणारे आहेत सर. आणि तुम्ही शिक्षणासाठी तुमच्या बहिणीने तुम्ही जो त्याग केला, एक एक भंगार विकणारा मुलगा एक उत्तम शिक्षक, उत्तम लेखक आणि एक आदर्श व्यक्तिमत्व होऊ शकतो, हे तुमच्या जीवन प्रवासातून समजलं सर आम्हाला. आणि खरोखरच सर तुमचे विचार हे खूप खूप पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहेत. तुम्हाला बघितल्यानंतर, तुमचे विचार ऐकल्यानंतर मला असे म्हणावेसे वाटते की सर, न घाबरता न डगमगता कोणत्याही परिस्थितीत निश्वास जगावे. न घाबरता न डगमगता कोणत्याही परिस्थितीत निश्वास जगावे. हे जीवन आहे असेच जगावे. हे जीवन आहे असेच जगावे. योग्य वाटेल तेच करावे. योग्य वाटेल तेच करावे. अयोग्य आहे सोडून द्यावे. अयोग्य आहे सोडून द्यावे. हे जीवन आहे असेच जगावे. न घाबरता न डगमगता असेच जगावे. न घाबरता न डगमगता असेच जगावे. खरोखर सर तुमच्या या जीवन प्रवासातून तुम्ही आम्हाला खूप छान मोलाचे मार्गदर्शन केले आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला इतके छान प्रेरणादायी विचार आमच्या पिढीला
मार्गदर्शन केले त्याबद्दल मी तुमचे सर मनापासून धन्यवाद देते सर तुम्हाला. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिला आणि त्याबद्दल मी आणि आमच्या पूर्ण प्रशिक्षणार्थीकडून मी तुमचे आभार मानते सर. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी लाभलेले आमचे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SM रायकर सर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने आमचे कॉलेजचे प्राध्यापक वृंद तसे इतर कर्मचारी वर्ग यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. तसेच या प्रथम व द्वितीय या वर्षातील प्रशिक्षणार्थी यांचे सुद्धा या कार्यक्रमासाठी मी आभार मानते. आणि संयोजकाच्या संमतीने त्यांनी मला इथे 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. आणि इथे हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद सर. धन्यवाद. मलाही तुम्ही संधी दिलात त्याबद्दल सर्वांचे मीही आभारी आहे. धन्यवाद.